चलो, हॅपी मॉर्निंग. सुरू करूया. आता कोण असे आहेत या ठिकाणी की आज ज्यांचा फर्स्ट डे आहे, म्हणजे जिज्ञासा गुरुकुलमच्या प्लॅटफॉर्मवर आज ते पहिल्यांदाच आहेत, असं कोण कोण आहे? ओके, सरस्वती नाव आहे का तुमचं? ओके, रूपम. अजून ठीक आहे. जे नवीन लोक आहेत त्यांना आणि जे जुने आहेत त्यांना सुद्धा सूचना आहे किंवा एक माहिती आहे छोटीशी थोडीशी, की आय एम नॉट टीव्ही सिरियल ऍक्ट्रेस. ओके, की तुम्ही तुमचं काहीतरी काम करत करत, भांडी घासत, जेवण करत किंवा स्वयंपाक बनवत, है ना, टीव्ही सिरियल कशी लावून देतात आणि चाललंय आपलं. तर तसं प्लीज करू नका. एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तुम्ही आहात आणि शिक्षणाचा, ज्ञानाचा एक नियम असा आहे की जर तो तुम्ही 100% तुमचं जर तिथे दिलं ते स्वीकारण्यासाठी, तर तुम्ही खूप नेक्स्ट लेवलला जाऊ शकतात. ओके, एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. कुठल्याही ज्ञानाचा, सरस्वतीचा अपमान करू नका. प्लीज व्हिडिओ सुरू करा. आणि अजून एक गोष्ट ज्यांना माहिती नसेल, जुने आणि नवीन सगळ्यांनाच, की आपल्या प्लॅटफॉर्मवर जे पण काही कोर्सेस होतात ते कुठे होतात? अंडर एनर्जी हिलिंग या सेक्शनमध्ये होतात. ओके, एनर्जी हिलिंग म्हणून होतात. तर साधी सोपी कॉमन सेन्सची गोष्ट आहे की जर तुमच्या सगळ्यांचे व्हिडिओज जर बंद असतील तर माझी एनर्जी तुमच्यापर्यंत जशी पोहोचायला पाहिजे तशी पोहोचणार नाही. ओके, आणि कुठेतरी ना मी पण असं स्टक होते, अरे यार काय बोरिंग, ती ब्लॅक स्क्रीन आहे, कुणाला गरज नाही, मी कशाला आपलं बोलू. तर येतं मला असं फिलिंग येतं. ओके, ठीक आहे. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे माझा? तर ज्यांचे व्हिडिओ सुरू आहेत त्यांना खूप खूप ढेर सारा थँक्यू अँड पॅर. आणि आता आपण पुढे जाऊया. तर सगळ्यांना माहिती आहे की वेबिनार काय आहे आजचा. थोडंसं समजून घ्या. आठवडा झाला, थोडंसं गले में खिचखिच आहे, चालू आहे हिलिंग वगैरे, सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण असतात काही गोष्टी नॅचरल ज्याला आपण टाळू शकत नाही. तर तसं काहीच आहे. पण मी माझं दी बेस्ट देण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. तर क्रिस्टल हिलिंग कोर्स साठीचा हा वेबिनार आहे. आता क्रिस्टल हा शब्द सगळ्यांच्या परिचयाचा आहे, असं कोणीच नाही की ज्यांना हा शब्द माहिती नाही. ओके, पण गंमत अशी आहे, क्रिस्टल शब्द माहिती आहे, क्रिस्टल ब्रासलेट तर भरपूर जणांना माहिती आहे. पण मग होतं काय की मी सुद्धा माझ्या आजूबाजूला बघते आणि नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूला बघत असाल की जिकडे तिकडे असा सुसाट झालेला आहे ते क्रिस्टल विक्री, बरोबर आहे, आणि क्रिस्टल ब्रासलेट धारण करणं, हातामध्ये घालणं. काही जण असे पण आहेत जे ऑलरेडी हिलर्स आहेत. ओके, रेकी असेल, प्राणिक असेल, लामा असेल, एंजल असेल, काहीतरी, पण तरी सुद्धा क्रिस्टलची अचूक तंतोतंत माहिती नाहीये. येत आहेत ना असे फोन मेसेजेस, येत आहेत ना. तर मग त्यांच्या बोलण्यातून, शेअरिंग मधून हे लक्षात येतंय की त्यांचं हिलिंग का वर्क करत नाहीये, किंवा कुठेतरी ते म्हणतो ना सगळं छान आहे बट समथिंग मिसिंग. आणि क्रिस्टल तर भरपूर आहे, पण मग नक्की काय? तर आपण बघूया की आज आपल्याला काय काय टॉपिक कव्हर करायचे आहेत. मी एकदा स्क्रीन शेअर करते. ठीक आहे, मग आपण सुरू करूया.
ओके, स्क्रीन दिसते आहे तुम्हाला? मला रिॲक्शन द्या कोणीतरी. स्क्रीन दिसते? ओके, ठीक आहे, थँक्यू. ओके, इंट्रोडक्शन बघू आपण, त्यानंतर टाईप्स बघू. ओके, टाईप्सची स्लाइड आधी आली. ओके, ठीक आहे. चला, इंट्रोडक्शन मग आता डायरेक्ट घेऊ टाईप्सची स्लाइड. आता क्रिस्टल नक्की हे काय आहेत? ठीक आहे, दगड आहेत. ठीक आहे, क्रिस्टल काय आहेत? दगड आहेत. मग त्यांना इतकं महत्व का आहे? ओके, हा प्रश्न प्रत्येकाला असेल. आणि हे जे दगड आहेत तर हे काम कसे करतात किंवा हे दगड येतात कुठून? ओके, तर हे सगळं आपल्याला बघायचंय. आता मला सांगा, इथे असं कोण कोण आहे की जे ऑलरेडी क्रिस्टल वापरतायत? असं किती जण आहे? ठीक आहे, कुठल्या फॉर्म मध्ये वापरतायत? चॅट बॉक्स मध्ये लिहायचंय. कुठल्या फॉर्म मध्ये तुम्ही ते क्रिस्टल वापरत आहात? ब्रासलेट आणि इयरिंग्स. ओके, अजून? ब्रासलेट, अजून? बस दोघीच जण क्रिस्टल वापरतायत? ओके, ब्रासलेट. तिसरं उत्तर आहे ब्रासलेट. सॉलिड ब्रासलेट. ब्रासलेट. एक आहे पिरामिड. यस, हिलिंग मध्ये आहात. ब्लॅक स्टोन ब्रासलेट. ओके ओके, ठीक आहे. मोस्ट ऑफ द आन्सर आहे की ब्रासलेट. आणि ज्यांचं ऑलरेडी रेकी झालंय त्यांनी उत्तर दिलंय की मी पिरॅमिड वापरते. ठीक आहे, सो थँक्यू सो मच. असंच थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशन होऊ देत. ओके, ठीक आहे, आता तुमचं उत्तर थांबा. तर हेच आहे क्रिस्टलचा वेबिनार किंवा हिलिंगचा कोर्स घेण्याची का गरज आहे की सरसकट सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ब्रासलेट वापरतो. आणि माझ्या आजूबाजूला मी जे बघते ना ते काय बघते माहिती का? अगदी म्हणजे बीपी ब्रासलेट, शुगर ब्रासलेट, थायरॉइड ब्रासलेट, वेट लॉस ब्रासलेट, वेट गेन ब्रासलेट, प्रेग्नन्सी कन्सिव्ह होण्यासाठी ब्रासलेट. अरे राम राम राम, म्हणजे जेवढे होलसेलमध्ये आपल्याकडे मेंटल, इमोशनल, फिजिकल लेवलला इश्यूज आहेत, फायनान्स तर टॉपलाच आहे. आर्थिक प्रश्न सगळ्यांकडे, तर त्याच्या नावाने सरळ सरळ ब्रासलेट आहेत. ठीक आहे, पण मग होतं काय की घेताना खूप एक्साइटमेंट असते आणि ते ब्रासलेट घेतल्यानंतर आपल्याला रिझल्ट सुद्धा मिळतात. कारण सबकॉन्शियस माइंडचं डीपर लेवलला झालेलं प्रोग्रामिंग की मी इतके पैसे दिले आणि ती जी कोणी विकणारी किंवा विकणारा आहे तर त्याने ते नावाने दिलेलं आहे आणि सांगितलंय की यस, हे बीपी ब्रासलेट आहे, शुगर ब्रासलेट आहे, थायरॉइड ब्रासलेट आहे, किंवा कुठलं तरी मनी अट्रॅक्शन ब्रासलेट आहे, क्लायंट अट्रॅक्शन ब्रासलेट आहे. मग मी जर एवढे पैसे दिले तर मी घातलं तर मला रिझल्ट येणारच. किती दिवस टिकतं हे कोण सांगेल? ज्यांनी ज्यांनी ब्रासलेट घातलेलं आहे त्यांनी सांगायचंय की तुमचा रिझल्ट किती दिवस टिकलाय, किती दिवस तुम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे. प्रामाणिक उत्तर द्यायचंय. येस, प्लीज इंटरॅक्टिव्ह सेशन होऊ देत. नो, येऊ द्या उत्तर. काही विशेष नाही रिझल्ट. ओके, हा मॅम परत सांगा. तर मी असं म्हटलं की तुम्ही जे ब्रासलेट घेतलंय तर त्याचा रिझल्ट तुम्हाला कधीपर्यंत आहे किंवा किती लेवल पर्यंत आहे? मॅडम मी बोलू का? येस, बिलकुल. मी घेतलंय ब्रासलेट, तुमच्याकडनंच घेतलंय. मला खूप छान रिझल्ट आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने त्याला सांगतात की पौर्णिमेला चार्ज करायचं, त्या पद्धतीने मी करते आणि मला खूप सुंदर रिझल्ट मिळालाय. म्हणजे सांगितल्याप्रमाणे जर फॉलोअप दिला तर 100% रिझल्ट आहे आणि नाही दिला तर मग ते रिझल्ट नाही. म्हणजे आपण जे करतो सांगितल्याप्रमाणे त्याचा 100% रिझल्ट आहे. येस, व्हेरी गुड, थँक्यू सो मच. तर आशाताईंचं आपल्याकडे रेकी झालंय. नाही, उषाताई.
रेकी झालंय आणि ब्रासलेट सोबत बरंच काही काही दिलं होतं आणि जसं सांगितलं तसं फॉलो केलं. ठीक आहे. आणि हे बाकीचं नव्हतं त्यांचं, खास ते मनी अट्रॅक्शनचं तेवढं त्यांनी घेतलं होतं. किंवा अजून प्राजक्ताचं पण रेकी पण झालंय आणि त्यांना पण मला वाटतं ट्रिपल लेअर प्रोटेक्शन घेतलं होतं आणि तसं दिलं. पण मी हे जे वेगवेगळी नावं घेतली ना, यस देवी बोला. आणि मेन म्हणजे आपण ज्या इंटेन्शनली त्याला घालतो त्या इंटेन्शनल वरतीच आपण जर कायम राहिलो तर त्याचा रिझल्ट लवकर येतो. जर आपलं माइंड डिस्टर्ब झालं तर ते रिझल्ट पण मग थोडासा असं डळमळत होतो. कारण हे माझ्या एका मैत्रिणीला मी दिलेलं तर तिचा रिझल्ट मी सांगते. कारण मला व्यवस्थित त्याचा रिझल्ट आला. ज्या हिशोबाने आपण त्याला एक्सेप्ट करतोय तशीच ती एनर्जी पण आपल्याकडे येते. येस, व्हेरी गुड, बरोबर, अगदी ठीक आहे. तर हे आहे की कुठलीही हिलिंग मॉडॅलिटी त्याचा बेस, त्याचा रूट काय आहे, तुमचे इंटेन्शन हे खूप क्लिअर असावे आणि ते सेम इंटेन्शन रिपीट करायचंय आणि दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे आहे तर रिझल्ट मिळतात. ठीक आहे. कुणाच्या बाबतीत? ज्यांचा विश्वास आहे. ओके. आता बघा, क्रिस्टल तुमच्या आयुष्यात आलं आणि तुमचे 100% सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले एका ब्रासलेटने, असं पण होत नसतं. ठीक आहे. आता हे कधी होत नाही आणि मग ज्या वेळेला एखादा नवीन प्रॉब्लेम येतो ना आपल्या आयुष्यात, माणूस आहे, आयुष्यात नवनवीन प्रॉब्लेम येणारच आहे आणि त्यावेळेला जर असं झालं, अरे यार मी तर हिलर आहे आणि मी तर ब्रासलेट पण घातलंय आणि असा प्रॉब्लेम, विषय संपला, नाही येत रिझल्ट. तो जो लॉजिकल माइंडसेट बाहेर आला ना की विषय संपला. ठीक आहे. चलो आपण आता सुरुवातीपासून जाऊया की क्रिस्टल काय आहे. दगड आहे. दगड कुठून मिळतात? निसर्गातून मिळतात, पृथ्वीच्या भूगर्भातून मिळतात. मग ह्या दगडाला क्रिस्टल का म्हणतात? ओके. सो स्फटिक हे त्याचं मराठी नाव आहे, क्रिस्टल हे त्याचं इंग्लिश नाव आहे. आणि जे स्पेशियस स्टोन्स असतात ना, म्हणजे नवग्रहांचे नवरत्न, जे ज्योतिष लोक सजेस्ट करतात अंगठीमध्ये किंवा पेंडंट म्हणून घालायला सांगतात, तर ते प्रेशियस स्टोन आहे. त्याच्याबद्दल आपण आज बोलणार नाही आहोत. आपण बोलत आहोत सेमी प्रेशियस स्टोन्स म्हणजे क्रिस्टल्स. आता जे काही असे अवशेष आहे, काय म्हणतो त्याला आपण, कंपोज होतं ते, है ना, पृथ्वीमध्ये मातीमध्ये जे मिसळतं अवशेष, प्राणी जे मरतात किंवा वनस्पती जे मरतात आणि जे कुसतात, हे जे बायोडिग्रेडेबल आहे हे मातीमध्ये मिसळतं आणि 1 नाही 2 नाही 3 नाही 100 नाही, हजारो वर्ष ते एक त्याची पृथ्वीच्या भूगर्भात केमिकल प्रोसेस होते आणि ही केमिकल प्रोसेस झाल्यानंतर जसं पृथ्वी फिरते आपल्याला सगळ्यांना माहितीये, मग काय होतं की एका स्टेजला ते पृथ्वीच्या थोड्याशा वरच्या लेअरकडे येतात. मग ते खाणी खोदल्या जातात, त्या खाणींमध्ये हे सापडतं. आता यांना कलर कसा मिळतो तुम्हाला माहितीये, क्रिस्टलला वेगवेगळे कलर आहेत, बरोबर आहे. तर हीच जी केमिकल प्रोसेस होते त्यातनं त्यांना तो कलर मिळतो, त्यांना ते स्ट्रक्चर मिळतं. तर हे कुठून मिळत आहेत? मातीतून मिळतात, निसर्गातून मिळतात. म्हणजे काय तर क्रिस्टल हा कुठल्याही देशाचा नाही, धर्माचा, पंथाचा, जातीचा, समाजाचा नाही. जसं पृथ्वीवर पाणी आहे ते सगळ्यांसाठी आहे सारखंच, माती सगळ्यांसाठी सारखी आहे, हवा सगळ्यांसाठी सारखी आहे, बरोबर आहे. तसं अजून काय, झाड सगळ्यांसाठी आहे. असं कुठलं झाड, पाणी, हवा, माती म्हणेल का नाही नाही मी ह्या धर्माच्या माणसाला नाही, मी ह्या समाजाच्या माणसाचा नाही, असं म्हणतं का? सगळ्यांना सेम रिझल्ट आहे. तसंच क्रिस्टलचं आहे. क्रिस्टल पण हे सगळ्यांसाठी आहेत. ठीक आहे. मग क्रिस्टल वापरताना काही नियम आहेत का? आमच्याकडे सुतक आहे, आमच्याकडे विरधी आहे, आम्हाला पिरियड्स आहे, आम्हाला हे ते, दुपारे रात्र आहे, सकाळी, काहीच नाही. क्रिस्टल वापरताना असे कुठलेही विचित्र नियम नाहीत. हे सगळं कोणी तयार केलंय? असे नियम ह्युमन बीइंग, मानवाने तयार केलेले आहेत. ओके.
आता क्रिस्टल हे जे काही आहे ना, हे खूप जास्त ऐकायला मिळतंय आणि दिसतंय आपल्या आजूबाजूला. कधीपासून? ऑनलाईन प्लॅटफॉर्म, कोरोनाची कृपा, त्यानंतर. पण खूप आधीपासून हे आहे. म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत, टीव्ही आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, तर या ठिकाणी चिप, क्रिस्टलची चिप, क्वार्ट्स, घड्याळ अशा ठिकाणी वापरली जाते. ओके, खूप आधीपासून त्याच्यामध्ये कोडिंग करण्यासाठी, बायनरी सिस्टीमसाठी हे वापरलं जातं आधीपासून. आता हे जे क्रिस्टल आहेत, ब्रासलेट 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 खूप जण वापरतात, पण आपण आज बघणार आहोत की क्रिस्टलचे प्रकार किती आहेत, कोणकोणते आहेत, किंवा फॉर्म्स कुठले कुठले आहेत, ते कसे 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 वापरले जातात आणि का वेगवेगळे वापरायचे. आता मला सांगा, 2 टीचर आहेत. एक टीचर शाळेमध्ये शिकवते. कुणाला शिकवते? प्री स्कूलला. ठीक आहे, तिचं काहीतरी MSc BEd MAd झालेलं आहे, ती प्री स्कूलला शिकवते. आणि दुसरी टीचर आहे, ती पण MSc BEd MAd असं झालेली आहे, पण ती कुणाला शिकवते? 7वीच्या पुढच्या मुलांना. ठीक आहे, आता जी 7वीच्या पुढच्या मुलांना शिकवते, तिचा पगार किती असणार आहे? कमी की जास्त जी प्री स्कूलला शिकवते तिच्यापेक्षा? दोघी जास्त जास्त असणार आहे. कुणाचा? जी 7वीच्या पुढच्या मुलांना शिकवते. दोघी मैत्रिणी MSc BEd किंवा MAd आहेत. ठीक आहे, प्री स्कूलला जी शिकवते तिचा पगार कमी आहे. का कमी आहे? तिचं काहीतरी पर्सनल रिझन आहे. तिच्या घरी छोटे छोटे पिल्लं आहेत, तिला फार वेळ द्यायला, फार अभ्यास करायला नकोय, म्हणून ती लहान मुलांना शिकवते. आपलं काहीतरी पोयम बियम 1 2 3 4 शिकवलं की झालं. बरोबर आहे. पण जी वरच्या वर्गांना शिकवते एक टीचर, तिला काय आहे? मॅथ्स तर मॅथ्सच शिकवायचंय, इंग्लिश तर इंग्लिश, हिस्ट्री तर हिस्ट्री. बरोबर आहे. काहीतरी स्पेशलायझेशन आहे की नाही? बरोबर आहे. आता आपल्याला आजार होतात आणि पटकन आपण बिल्डिंगच्या खाली, गल्लीच्या कोपऱ्यावर जातो, जिथे फॅमिली फिजिशियन असतात ना. काहीही होऊ दे, आपण पहिला त्यांच्याकडे जातो. ॲव्हरेज 300 रुपये 500 रुपये असं काहीतरी त्यांची कन्सल्टिंग फी असते सुरुवातीला. पण का म्हणून आपल्याला कधी कधी असं वाटतं की नको, 1-2दा त्यांच्याकडे आपण जाऊन आलो, आता आपण जिथे स्पेशल आहे तिथे जाऊया. होतं असं. आणि जिथे स्पेशल ठिकाणी जातो तिथे कन्सल्टेशन फी काय असते? 300च्या ऐवजी 1500 व्हिजिटिंग चार्जेस. क्रिस्टलचं पण तसंच आहे. सगळेच कामं तुम्ही ब्रासलेट कडून नाही करून घेऊ शकत. येते लक्षात? सगळाच लोड तुम्ही ब्रासलेटवर नाही देऊ शकत. की मला हे पण आहे, फायनान्सचे पण प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय काय फायनान्समध्ये? पगार वाढत नाही. का वाढत नाही? प्रमोशन होत नाही. बिझनेस मधून जास्त इन्कम नाहीये. का नाहीये? कारण क्लायंट नाहीये नवीन जास्त. बरोबर आहे. अजून फायनान्समध्ये प्रॉब्लेम काय आहे की कुठेतरी पैसे मल्टिपल व्हावे म्हणून गुंतवलेले होते, पण अडकले, बँक बंद झाली, ज्याला दिले वापरायला तो पळून गेला. काय 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 अजून काय असू शकतं? आहेत आपल्याकडे असे प्रॉब्लेम आहेत. येस. आता हे झालंय फायनान्स, आर्थिक परिस्थितीबद्दल. तसं आपल्या रिलेशनमध्ये आहे. मी खूप समजून घेते हो, पण समोरचा किंवा समोरची नाहीच ना समजून घेत, तरी पण ब्रासलेट. एखादं मूल हायपर ऍक्टिव्ह आहे तरी पण ब्रासलेट, आणि एखादं मूल पार असं मंद आहे, त्याला काही सांगितलेलं कळत नाही, तरी पण ब्रासलेट. सगळंच काम फक्त ब्रासलेट नाही करू शकत. रिलेशन असू दे, मेंटल असू दे, इमोशनल असू दे, फिजिकल असू दे, प्रत्येक ठिकाणी फक्त ब्रासलेट वापरून चालणार नाही. आणि त्यात पण आपण काय करतो बघा. आता अजून एक एक्झाम्पल. तुम्हाला जर बिर्याणी खायला दिली किंवा
पुलाव, काय म्हणतो आपण, व्हेजिटेबल पुलाव किंवा मिक्स व्हेज, रोज तेच खायचं. कारण कसं आहे, सगळं पोषण मिळतं ना. सगळ्या व्हेजिटेबल टाकल्या त्याच्यात, फळभाज्या टाकल्या, पालेभाज्या टाकल्या, काही ड्रायफ्रूट टाकले, काही असं अनार वगैरे डाळिंबाचे दाणे टाकले, म्हणजे फ्रूट पण आले. आणि काय पल्सेस, डाळी आणि काय ग्रेन्स, तांदूळ आहे, असं सगळं टाकून छान बिर्याणी केली. आणि रोज ही बिर्याणी किंवा हा व्हेजिटेबल पुलाव खायचा. कारण का, जास्ती हेल्दी आहे तर चालेल का? तशी खिचडी रोजच केली तर चालेल का? नाही. वरण तुरीच्या पण डाळीचं करतात तुम्ही, मुगाच्या पण डाळीचं वरण होतं, मसुराची डाळ ऍड करून पण वरण होतं. वेगळेपणा आहे की नाहीये? क्रिस्टलच्या बाबतीत पण तोच नियम आहे. ओके, सो फक्त क्रिस्टलवर धकणार म्हणजे ब्रासलेटवर धकणार नाहीये. आणि ब्रासलेट म्हणजे काय असतो, हे असं काहीसं एवढा एवढा जीव त्या मण्याचा, है ना. आणि नाही, आम्हाला आहे ना मॅडम ऑल इन वन ब्रासलेट देऊन टाका. कारण कसं आहे ना, नवरा बायकोचं पण पटत नाही जरासं, आणि आर्थिक प्रॉब्लेम आहे. कारण ना तिच्या नवऱ्याचा बिझनेस तेवढा नाहीये आणि तिचं काही जॉब मध्ये प्रमोशन होत नाहीये. ओके, आणि काय झालंय, तिचा स्वभाव जरा चिडका झालेला आहे. तर काय करा, एक ऑल इन वन ब्रासलेट देऊन टाका. अहो नाही चालत तसं, येतात रिझल्ट येतात, नाही असं नाही. आपण त्याला खूप हिलिंग केलेलं आहे, तुमचा खूप विश्वास आहे, पण एक सर्टन लिमिट पर्यंत. एवढासा जीव, त्याच्यात सगळ्या प्रकारचे 2-2 मणी टाका, है ना, नाही होणार ना. जरा त्याचं बघा ना. आता आपलं हे वजन आहे आणि आपण किती किलोचं पोतं उचलू शकतो? 10 किलो, 15 किलो, 25-30 किलो. माणसं असतील तर 50 किलो हलवून घेतील. पण आपली छोटी छोटी मुलं, त्यांना सांगितलं की तुझे पप्पा 50 किलोचं पोतं उचलतायत, मी 15-20 किलोचं हलव घेते, तर तू पण 15-20 किलोचं पोतं हलव किंवा पप्पांसारखं 50 किलोचं हलव. जमणार आहे? शक्य आहे का? नाही ना. तर जरी मी म्हणत असते की हिलिंग मध्ये लॉजिक चालत नाही, पण तरी योग्य तिथे, योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य प्रकारे लॉजिकची गरज आहे. ओके, सो फक्त क्रिस्टल 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 आणि त्यात ब्रासलेट 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 असा, मराठीत काय म्हणतात, असा वांदा लावू नका. थोडस समजून घ्या की आपल्याला कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, किती लेवल पर्यंत सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, उगाच एवढे भरपूर प्रकार मार्केटमध्ये मिळतात का? काय काय प्रकार आहे आपण बघूया. तर कुठला फॉर्म वापरायचा आहे, कशासाठी वापरायचा आहे, हे खूप मॅटर करतं. ठीक आहे, तर आता मी स्लाइड मध्ये तुम्हाला काही फॉर्म्स दाखवते क्रिस्टलचे. स्क्रीन शेअर झाली का तेवढं सांगा मला. येस, ओके. आता हे बघा काय काय असतं. तर हे आहेत क्रिस्टल टंबल्स. ठीक आहे, शेप दिसतोय तुम्हाला. आता इथे बघा, हा टायगर आहे, जरा असं स्क्वेअर दिसतोय, पण अगदीच नाही. याचा शेप काहीतरी वेगळाच आहे. याचा शेप बघा काहीतरी वेगळाच आहे. तर असे आकाराने लहान मोठे ओबड धोबड जे दिसतात त्याला टंबल्स असं म्हणतात. आता जे दगड म्हणजे क्रिस्टल रॉ म्हणजे कच्चे पृथ्वीच्या भूगर्भात सापडतात. ओके, तर ज्यांना स्क्रीन दिसत नाहीये ना, ओके ऐका, ज्यांना स्क्रीन दिसत नाही त्यांनी आपल्या मोबाईल स्क्रीनवर असं जरा खाली किंवा वर करा. ठीक आहे, येस, थँक्यू. तर हे जे काही आहेत असे ओबड धोबड आकाराने लहान मोठे, तर याला म्हणतात टंबल्स. आता जे रॉ फॉर्म मध्ये मोठे मोठे असतात ना, त्यांना कट करून, त्यांचे पीसेस करून, त्यांना छान पॉलिश करून हे असतात. तर हे नेहमी ग्रुपने वापरायचे असतात. म्हणजे तुम्ही जर पोटली ठेवली, मागे आपण मनी अट्रॅक्शन पोटलीमध्ये टंबल्स दिले होते, 5 प्रकारचे क्रिस्टल, एक गोमती चक्र, अशा पद्धतीने, है ना. तर हे असे पोटलीमध्ये
किंवा डब्बीमध्ये, पण असे ग्रुपने. आता सगळेच वेगवेगळ्या प्रकारचे वापरायचे का, तर नाही. तर सेम म्हणजे फक्त टायगर आय आहे तर त्याचं जर असे वाटीभर बाउलभर असे वापरायचे असतात. मग आता कुठला क्रिस्टल कुठे वापरायचा, कधी वापरायचा, कसा, त्याचं हिलिंग कसं घ्यायचं, हे सगळं आहे. ठीक आहे. आता पेबल्स म्हणजे काय, तर जरासे असे लांबुळके आहेत, ओव्हल शेप आहे आणि एका बाजूने फ्लॅट आहेत. ठीक आहे. मग आता पेबल सुद्धा हिलिंग मध्ये वापरले जातात. मग कुठला पेबल, किती वेळ वापरायचा, कसा वापरायचा, है ना, काय काय आहे आपण बघूया. ब्रासलेट सोडून काय काय असतं, फॉर्म आणि त्याच्या वाईज त्याची एनर्जी कशी असते. आता इथे आहे क्रिस्टल चिप्स. आता बघा, चिप्स कुठे वापरले जातात, तर डेकोरेटिव्ह शोपीस आयटम्स असतात त्यात क्रिस्टल वापरले जातात. घरामध्ये पण, कुठे फिश टँक मध्ये पण वापरले जातात. आता हिलिंग मध्ये क्रिस्टल नाही वापरले जात. ठीक आहे. हिलिंग मध्ये हे बाकीचे सगळे फॉर्म्स वापरले जातील, पण हिलिंग साठी हे चिप्स नाही वापरले जात. हा, चिप्स कुठे वापरले जातात माहिती का, जिथे एक बेस द्यायचा आहे. ओके, बेस द्यायचा आहे. म्हणजे आपण मागे जो वर्कशॉप घेतला होता वेल्थ वास किंवा धनवर्षा पोटली, तर त्याच्यामध्ये बघितलं होतं आपण की बेस मध्ये आपण ते तिथे सांगितलेले होते. ठीक आहे. आता अजून काय असतं, तर क्रिस्टल बॉल्स. कसे दिसतात बॉल्स, असे मोठे मोठे आकार असतात. किती मोठा तुम्हाला पाहिजे, छोटसा, असं छोटसा. आता बॉल्सचं काम काय माहिती का, आता तुम्हाला पिरॅमिड माहितीये, पिरॅमिडचं काम काय आहे, त्याला एकच टोक असतं वरती आणि त्या एका पॉइंटला, एका टोकाला ते एनर्जी काय करतं, तिथे खेचून आणतं युनिव्हर्स मधून. बरोबर आहे. आता बॉलला तसं आहे का एकच टोक, नाही, तो सगळीकडून सारखा आहे, है ना. तर क्रिस्टल बॉलचं काम काय आहे की युनिव्हर्स मधून अगदी प्रत्येक भागातून तुमच्याकडे ती एनर्जी तो खेचून आणणार आहे. बघा, क्रिस्टलचं काम काय आहे, एनर्जी द्यायचं, एनर्जी काढून घ्यायचं, एनर्जी स्प्रेड करायचं. आता ते बघूया कसं. ठीक आहे. आता बघा, इथे आहे क्रिस्टल पेन्सिल्स. काही ठिकाणी पेन्सिल पण वापरायच्या आहेत. ओके, कशा आहेत पेन्सिल, जशी आपली पेन्सिल दिसते तशीच आहे. एका बाजूला त्याला पॉइंटर आहे, टोक आहे. बरोबर. ठीक आहे. हे आहे टर्मिनेटेड क्रिस्टल्स. आता जी आपण ही पेन्सिल बघितली, एका बाजूला फक्त तिला टोक आहे, तसं इकडे काय आहे, दोन्ही बाजूला आहेत टोक. ठीक आहे. आता ही कुठे वापरायची, का वापरायची, कशी वापरायची. त्यानंतर रॉ क्रिस्टल, म्हणजे ॲज इट इज, जसे पृथ्वीच्या भूगर्भातून आलेले आहेत तसे रॉ क्रिस्टल. आता इथे जरा तुम्हाला खूपच असं डार्क इमेजेस दिसत आहेत, पण हे एवढं डार्क नसतं. आता हे गुगल मधल्या इमेज आहे जनरेट केलेल्या, त्याच्यामुळे ते एकदम असं पॉलिश आणि डार्क दिसतंय, पण इतकं चकाकणारं नाही दिसत सगळेच क्रिस्टल. ओके, डार्क. त्याच्यानंतर आहे क्रिस्टल शिवलिंगम. शिवलिंग माहितीये कशाला म्हणतो, महादेवाला. मग त्या फॉर्म मध्ये ती जी पिंड आहे त्या फॉर्म मध्ये छोटे, असे मोठे, असे सगळे येतात साईज वाईज. मग त्याचं काम काय आहे आणि पर्टिक्युलर ते कुठे वापरायचं, हे काय आहे, क्रिस्टल स्लॅब, म्हणजे चपटा तुकडा आहे. आता हे स्लॅब कुठे वापरायचे, हा आहे रोज क्वार्ट्स आणि हा आहे ॲमेथिस्ट. आता हे स्लॅब कुठे वापरायचे, दी सिक्रेट मेथड जी आहे ती इथे आहे हिलिंग करण्याची किंवा हिलिंग लावण्याची. ओके. त्याच्यानंतर क्लस्टर. आता क्लस्टर काय आहेत बघा, दिसतात प्रत्येक ठिकाणी काय आहेत, पॉइंटर्स आहेत. म्हणजे ज्या पेन्सिल आपण बघितल्या होत्या त्या खूप पेन्सिल एकत्र आलेल्या आहेत. बघा इथे मोठ्या झालेल्या, बाहेरपर्यंत आलेल्या. इथे पण बघा कशा आहेत.
खूप पेन्सिल एकत्र आहेत ते आहे क्लस्टर. त्यानंतर इथे आहे क्रिस्टल केव्स. ओके, कसं दिसतंय आता इथे काय दिसतंय, इमेजेस आहेत गुगलच्या किंवा जनरेटेड इमेजेस आहे. तर हे केव म्हणजे खूप जास्त असं खोल दिसतंय, असं खूप इतकं पण नसतं जे ओरिजिनल येतात ते. ठीक आहे, पण यस क्रिस्टल केव्स असतात, पण हे इथे खूप जास्त खोल आहे आणि खूप कमी प्रमाणात मिळतात आणि खूप महाग मिळतात आणि तसे रिझल्ट पण आहे. आता सगळेच क्रिस्टल महाग आहेत का, तर नाही. ओके, ठराविक आणि ठराविक प्रमाणात डिपेंड करतं की किती त्यामध्ये ते क्रिस्टलची टोको पेन्सिल आहेत. ठीक आहे, कारण मग तशी ऊर्जा पण देतात ना ते. ओके, आता हे आहे क्रिस्टल बँड, हिलिंगसाठी वापरले जाते. आता सगळ्या बँड वेगवेगळ्या आहेत, मग कुठली वापरायची, कशी वापरायची. एकीकडे पेन्सिलीचं टोक आहे, एकीकडे क्रिस्टल बॉल आहे, एकीकडे सिल्वर प्लेटवर 7 चक्राचे क्रिस्टल आहेत छोटे छोटे. ठीक आहे, क्रिस्टलचे पिरामिड आहेत, क्रिस्टलचं पेंडुलम आहे. खूप भारी मज्जा, पेंडुलम वापरणं म्हणजे ना अशी मज्जा आहे ना की उठसूट कुणाला सल्ले मागायची, प्रश्न विचारायची गरजच पडत नाही, आपणच आपले मार्गदर्शक होतो. पण यस, नियम आणि अटी लागू. उठलं की सुटलं पेंडुलम विकत घेतला आणि वापरला. चुकूनही ही चूक करू नका, स्वतःला आणि इतरांना फसवू नका. ठीक आहे, येस. आता प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टल्स काय काय आहेत. आता क्लिअर क्वार्ट्स बघा क्लस्टर फॉर्म मध्ये आहे, इथे खूप साऱ्या पेन्सिल दिसत आहेत इथे, बरोबर आहे. मग आता हे क्वार्ट्स फॅमिलीमध्ये काय काय येतं, रोज क्वार्ट्स, क्लिअर क्वार्ट्स आणि ॲमेथिस्ट. ओके, आता क्लिअर क्वार्ट्स कशासाठी, तर ज्यांना फोकस कॉन्सन्ट्रेशन मध्ये कमी आहे त्यांनी क्लिअर क्वार्ट्स वापरून बघा. आता क्लिअर क्वार्ट्स वापरायचा, पण मग कुठला फॉर्म वापरायचा, क्लस्टर वापरायचा, ब्रासलेट वापरायचं, टंबल, शिवलिंगम, पेन्सिल, काय वापरायचं नक्की, कशासाठी. दुखणे तर खूप आहे ना, आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनिक, सामाजिक, आध्यात्मिक, प्रत्येक लेवलवर इश्यूज भरपूर आहेत. मग कशासाठी काय, कुठला फॉर्म वापरायचा. फक्त क्रिस्टल म्हटलं की ब्रासलेट आणि त्यात पण ते सगळे बेड्स एकत्र. ओके, आता इथे जे काही दिसतंय ह्या ट्विन पेन्सिल आहेत, म्हणजे काय, 2 पेन्सिल आहेत. लकीली आपल्याला त्या मिळतात, रेअर, खूप रेअर. शिवलिंगम किंवा हे यात कधी कधी ना रेनबो दिसतो, लकीली. ओके, आता ॲमेथिस्ट काय माहिती आजपर्यंत सगळ्यांना, थर्ड आय चक्रा, क्राउन चक्रा, थॉटवर काम करायचंय ॲमेथिस्ट वापरा, कॉन्सन्ट्रेशनवर काम करायचंय ॲमेथिस्ट वापरा. एवढंच नाहीये, खूप डिटेलमध्ये. आता ॲमेथिस्ट जरी वापरायचा आहे तरी कुठला फॉर्म वापरायचा, ब्रासलेट, टंबल, पेबल, पेन्सिल, केव की स्लॅब, आणि कशासाठी काय वापरायचं. ओके, आता रोज क्वार्ट्स म्हटलं की काय येतं, प्रेम, रिलेशनशिप, जमत नाही दोघांचं, रोज क्वार्ट्स. पण नाही, तसं नाही चालत की नाही नाही आमचं पटत नाहीये, मग आम्हाला एक रोज क्वार्ट्सचं ब्रासलेट पाठवून द्या, है ना. तर तसं नाही, थोडं समजून घ्या. ब्रासलेट काय हे, टंबल. आता बघा इथे पेबल, इथे स्लॅब आणि ही पेन्सिल. आता इथे काय आहे, डक, आणि इथे आहे हार्ट शेप. पण हे कुठे वापरायचं, त्याचं हिलिंग कसं घ्यायचं. ठीक आहे, आता बघा हे जे ब्रासलेट आहे याच्यात आहे ना जरासा इथं पिवळसर झालेलं दिसतंय, म्हणजे याने काय केलं ह्या ब्रासलेटने,
ज्या व्यक्तीने हे रोज वापरलेलं आहे त्याची सगळी एनर्जी ऍब्सॉर्ब केली आहे, निगेटिव्ह एनर्जी. ओके. कुबेर स्टोन काय असतं? शोपीस म्हणून तुम्ही छान असं घरात ठेवू शकतात. असं छोटासा सिंगल पण येतो. आता हे कशासाठी? कुबेर स्टोन काय करतात कुबेर भगवान? कुबेराचं काम काय? आलेल्या पैशाचं रक्षण करायचं, सांभाळून ठेवायचं, है ना. सो कुबेर स्टोन खूप सुंदर दिसतो. इथे इमेज ब्लर झालेली आहे. ओके. त्यानंतर ट्रीज. आता ट्रीजचं काम काय आहे? खूप सारे बेड्स एकत्र आहेत, बरोबर आहे. आता खूप सगळ्या गोष्टी एकत्र पाहिजे असतील, टुगेदरनेस, टीमवर्क, त्यावेळेला ट्री. पण कशासाठी? कुठला ट्री आणि किती बेड्सचा ट्री, है ना. पायराइट इथे आहे मध्ये. पायराइट हा आहे सिट्रीन, हा आहे क्लिअर पॉट्स. असं प्रत्येकाचं ट्री येतात, है ना. आता बरोबर आहे ना. सगळ्यांना काय माहितीये? पायराइट. पैशाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे पायराइट. विषय संपला. आम्हाला पायराइट द्या, झालं. ओके. क्रिस्टल हँगिंग कशासाठी? ब्लॅक टर्मुलाईन आहे हा. इथे ब्लॅक टर्मुलाईन आणि कुठला आहे हा? सॅलेनाइट. ठीक आहे. आता ब्लॅक टर्मुलाईनचं हँगिंग जे आहे ते आपल्याला दरवाजावर हँग करायचं आहे. कशासाठी? सगळी नकारात्मक ऊर्जा ते ऍब्सॉर्ब करतं. कुणाची? जो घरात येणार आहे, येतोय त्याची. कुणी असू दे, तुम्ही का असत नाही. तुम्ही जरी बाहेरून घरात येताय, ऑरा कंटिन्यू एक्सचेंज होत असतो. कुठेही गेलात तुम्ही, मार्केटमध्ये गेलात, कामाच्या ठिकाणी गेलात, रिलेटिव्ह फ्रेंड्सकडे गेलात, फिरायला गेलात आणि ती निगेटिव्ह एनर्जी, तो थकलेला जो आपला हे असतो ना एक मूड, तर ती निगेटिव्ह एनर्जी ते तिथून सगळं ऍब्सॉर्ब करतं. किंवा कुणाची काही वाईट नजर आहे, है ना. आता एवढं सगळं हे बिचारा सगळ्यांची सगळी निगेटिव्ह एनर्जी घेणार, त्याचं काय होईल? म्हणून इथे काय दिलेलं आहे त्याच्यासोबत? सॅलेनाइट. सॅलेनाइट काय आहे? नॅचरल फॉर्म मध्ये तो दुसऱ्या इतर सर्व क्रिस्टलला काय करतो? एनर्जाइज करतो. म्हणजे तुमच्याकडे रेकीचे सिम्बॉल असू दे नसू दे, तुम्ही कोणी हिलर असू दे नसू दे, सॅलेनाइटचं काम काय आहे की दुसऱ्या क्रिस्टलला एनर्जाइज करायचं. ओके. हे बघा, हे आहे सॅलेनाइट. तर हे सॅलेनाइट कसं मिळतात? असं प्लेट किंवा बाउल किंवा बॉक्स या फॉर्म मध्ये मिळतात. इथे आता 7 चक्राच्या इमेजेस आहेत किंवा सिम्बॉल. इथे वेगवेगळे सिम्बॉल, इमेजेस असं मिळतं. जस्ट त्यावर तुमचा क्रिस्टल ठेवून द्या, तो एनर्जाइज होईल. ओके. ठीक आहे. आता क्रिस्टल क्लिन्झिंग, क्रिस्टल चार्जिंग. ओके, हे सगळं बघूया आपण. ठीक आहे. कळलं ब्रासलेट शिवाय अजून काय काय असतं, कुठले कुठले फॉर्म्स असतात आणि प्रत्येकाचा वापर हा वेगवेगळा असतो. आता समजा तुम्ही क्रिस्टल घेतले, तर सगळ्यांचा हा प्रश्न असतो की क्रिस्टल आमच्या घरी आल्यानंतर आम्ही आधी काय करायचं, आणि मेन म्हणजे क्रिस्टल वापरायचे का, इथून आधी सुरुवात आहे. बरोबर आहे. आणि क्रिस्टल कसे काय आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील, हा एक प्रश्न आहे. बरोबर आहे. तर आपण काय बघितलं, क्रिस्टल कुठून येतात? निसर्गातून येतात. साधी गोष्ट आहे. निसर्ग आपल्याला काय करतो? हिलिंग देतो. समजा तुम्ही खूप वैतागलेले, त्रासलेले आहात, चिडलेले आहात, थकलेले आहात, आणि तुम्ही जर ठरवलं की मला स्वतःला हील करायचंय, पण कुठलीच हिलिंग मॉडॅलिटी माझ्याकडे नाहीये, नॉर्मल माणसाला हे कळतं की मी थकलेलो आहे, तर मी काय केलं पाहिजे? जरा शांत बसलं पाहिजे. शांत म्हणजे कसं? स्वतःसोबत
मला आता कुणाशीच काहीच बोलायचं नाही, मला एकटं सोडा. आणि थोडा वेळ माणूस एकटा राहिला की काय होतं बरोबर, त्याला रिलॅक्स वाटतं. बरोबर आहे. म्हणजे काय होतंय, आपल्या आतच ती हिलिंगची ऊर्जा आहे. हिलिंग म्हणजे काय, उपचार करणं, क्युअर करणं, बरं करणं. आता अजून एक पर्याय काय करतो आपण, गाडीला किक मारतो आणि बाहेर जातो. बाहेर कुठे जातो, जिथे झाडं आहेत, जिथे छोटासा का असेना डोंगर आहे, जिथे माती आहे, जिथे पाणी आहे. बरोबर आहे. आणि त्या येस, कोणीतरी काहीतरी म्हटलं का. आणि असं गेलो आपण अशा ठिकाणी की तिथे काय होतं, खूप शांत वाटतं. हो की नाही. आता अशा ठिकाणी खूप लोक आलेले असतात, पर्यटक. आता पावसाळ्याचा सीझन, वॉटरफॉल जातात की नाही खूप जण फिरायला किंवा ट्रेकिंगला जातात. खूप गर्दी असते तरी सुद्धा तिथे थोडंसं आपण बसलो त्या टेकडीवर की आपल्याला कसं वाटतं, खूप शांत वाटतं, रिलॅक्स वाटतं, प्रसन्न वाटतं. म्हणजे निसर्गामध्ये एवढी ताकद आहे की काही न करता तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहिलात तरी तुम्हाला छान बरं वाटतं. मग क्रिस्टल कुठून आलेले आहेत, निसर्गातून आलेले आहेत. नॅचरल फॉर्ममध्ये त्यांच्याकडे ती एनर्जी आहे की ते तुम्हाला कुणालाही बरं करू शकतात. ज्या वेळेला आपण स्वतःला बरे नाही करू शकत, स्वतःची मदत आपण स्वतःला नाही करू शकत, त्यावेळेला एक्सटर्नल सोर्स ऑफ एनर्जी आपण बोलवतो. रेकीच्या फॉर्ममध्ये, एंजलच्या फॉर्ममध्ये, क्रिस्टलच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. सो आज आपण करतोय क्रिस्टलचा अभ्यास. मग बाहेरून हे क्रिस्टल ज्या वेळेला आपण घेतो, ते वेअर करतो किंवा त्याचं हिलिंग लावतो. हे जे सगळे फॉर्म बघितलेत ना, तर ते वापरून आपण हिलिंग लावतो. आता रेकी आणि एंजल मध्ये काय होतं, आपल्याला तिथे बसून हिलिंग करावं लागतं. आपल्या तळ हातातून ऊर्जा पाठवावी लागते, बसून हिलिंग करावं लागतं. आता काही लोक असे आहेत की ज्यांचा आणि त्यांचा रेकीचा दूर संबंध नाही, त्यांना असलं काही पटत नाही किंवा त्याचं काही नॉलेज नाही, त्याची काही माहिती नाही किंवा त्यांच्यापर्यंत अजून रेकी गेलेली नाही. पण हा, ऍज अ वस्तू, ती वस्तू घ्यायची आहे क्रिस्टल आणि ती घातली की बरं वाटतं, असं खूप जणांकडून ऐकलंय. ओके. सो क्रिस्टलचं कसं आहे की तुम्ही हे जे वेगळे वेगळे फॉर्म आहेत हे वापरून तुम्ही तिथे ग्रीड लावून ठेवलं की झालं, तुम्ही तुमच्या कामाला मोकळे. तुम्हाला तिथे काही असं हिलिंग देत बसायचं नाहीये. क्रिस्टलमध्ये नॅचरल फॉर्ममध्ये ऊर्जा आहे, ते हिलिंग करतात, म्हणजे उपचार करतात, म्हणजे तुम्हाला बरं करतात. आता बरं करतात म्हणजे कुठे कुठे, मानसिक कुठलाही प्रॉब्लेम असू दे, भावनिक मध्ये काही असू दे तुमचं, शारीरिक मध्ये असू दे, आर्थिक असू दे, सामाजिक असू दे, आध्यात्मिक असू दे, शैक्षणिक असू दे. ठीक आहे. सगळ्या लेवलला क्रिस्टल तुम्हाला हील करतात. कसे करतात, त्यांच्याकडे नॅचरल फॉर्ममध्ये एनर्जी आहे. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर तुमच्या घरात कामाला एखादी बाई ठेवायची झाली, तुम्ही काय म्हणणार, माझ्या घरी ये. ती घरी आली की तिला काय सांगणार, तुम्ही बिझी आहात, तिला काहीच सांगितलं नाही, तू माझ्या घरी कामाला ये, विषय संपला. आता ती काय करेल, तिच्या लेवल प्रमाणे तिला काय कळतंय ती शोधणार. झाडू कुठे आहे, घर झाडून घेणार. भांड्यांचा पसारा असेल, भांडे करून घेणार. रचून कसेही कुठेही ठेवणार. ठीक आहे. पण तुम्ही जर तिला सांगितलं की माझ्याकडे ये, आणि ती आल्यानंतर तिला जर सांगितलं इतक्या रूमचं माझं घर आहे आणि इथून 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 मला व्यवस्थित स्वच्छ झाडून पुसून चकाचक पाहिजे, सगळं फर्निचर पुसून व्यवस्थित पाहिजे, हा किचन आहे, हे किचन आहे आणि इथे व्हेजिटेबल्स असतात, इथे कांदा बटाटा लसूण असतो, इथे तिखटा मिठाचे डबे, इथे डाळी आहेत, आणि आमच्या घरी रोज डाळ भात, भाजी चपाती, कोशिंबीर, चटणी, एक स्वीट एवढं लागतं. आणि डाळ भात फिका साधा लागतो, भाजी स्पायसी लागते, चटणी मीडियम आणि कोशिंबीर आंबट लागते. असं जर तिला सांगितलं तर ती तसंच तुम्हाला बनवून देईल की नाही. आणि तुम्ही तिला हे काहीच नाही सांगितलं तर ती काय करेल, तिला जसं जमतंय,
जसं तिच्या घरी खाल्लं जातंय, जसं ती लहानपणापासून खात आलीये, तसं ती बनवून तुमच्या पुढ्यात ठेवणार. बरोबर आहे? मग आता तुम्हाला तुमचं खायचंय की तिच्या घरचं तिच्या पद्धतीचं खायचंय, हे तुमचं तुम्हाला ठरवायला लागेल. सो क्रिस्टलचं पण तसंच आहे. क्रिस्टल तुमच्या आयुष्यात आले, त्यांच्याकडे नॅचरल फॉर्ममध्ये एनर्जी आहे. त्यांना जसं समजतंय, जसं सुचतंय, जसं फील होतंय, तसं ते तुम्हाला काय करतील? क्लीन करतील. असं नाही होणार लगेच रिझल्ट मिळेल. क्लीनिंग मस्ट मस्ट मस्ट. स्पेस क्लीन झाल्याशिवाय तुम्हाला कधीच रिझल्ट नाही मिळणार. सगळी स्पेस क्लीन करणं, तुमच्या आजूबाजूची, तुमच्या ऑरा मधली, तुमच्या माइंड बॉडी सोल मधली, तुमच्या 5 तत्वांमधली, तुमच्या 9 ग्रहांमधली, तुमच्या 7 चक्रांमधली सगळी स्पेस ते क्लीन करणार. सगळी निगेटिव्ह एनर्जी ऍब्सॉर्ब करणार. त्याला वेळ लागणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसणार. आणि त्याच्यानंतर तुमची इच्छा पूर्ती होणार. ते काम होणार. ती इच्छा तुमची पूर्ण होणार. ओके. आता वेळ भरपूर लागला, पण ह्या क्रिस्टलला जर तुम्ही आधीच सांगितलं की मला एवढं स्पेस क्लीन कर, फक्त माझी मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी फक्त क्लीन कर, तर तो तेवढंच करणार पटकन. आणि पटकन तिथे छान रिझल्ट देणार. किंवा फार माझं ना डोकं दुखतंय, माझं ना हात दुखतोय, पाय दुखतोय, मला तेवढंच करून दे, तर तो तुम्हाला तेवढंच करून देणार. म्हणजे काय होतंय? स्पेसिफिक काम दिलं जातंय, स्पेशलायझेशन आहे तिथे. बरोबर आहे? या पद्धतीने तर तुम्ही कधीही, कुठूनही, काहीही, कोणतेही क्रिस्टल घ्या, कुठल्याही फॉर्ममध्ये त्याचं प्रोग्रामिंग करणं मस्ट मस्ट मस्ट. ठीक आहे? प्रोग्रामिंग करणं हा शेवटचा टप्पा आहे. पहिला टप्पा काय आहे? कधीही, कुठूनही, कुठलाही, कसाही क्रिस्टल तुमच्या हातात पडला की त्याला वाहत्या पाण्यामध्ये नळाची टॅप सोडायची आणि छान भरपूर असं वाहत्या पाण्यामध्ये जो काही फॉर्म असेल क्रिस्टलचा असं छान धुवायचा आहे. हे बघा, हे क्लस्टर, ॲमेथिस्ट क्लस्टर. ठीक आहे? कसं आहे? खालून दगड, कुठेतरी पांढरंय, कुठेतरी पिवळंय, काहीतरी माती लागलीये. काय बाई मॅडम, एवढे पैसे घेतले आणि काय दिलंय ते काय माहिती. अजिबात असं छान नेटनेटकं देखणं, चकाकणारं, असं शिस्तबद्ध क्रिस्टल मिळणार नाही. तुमच्याकडे मिळालं तर मला पण द्या. ओके. क्रिस्टल हा दगडच आहे, तो ओबडधोबडच मिळेल. हा आहे ब्लॅक टर्मोलिन. ठीक आहे. हा आहे रोज स्पॉट्स, मस्त पिंकी पिंकी है ना. हा आहे ग्रीन ॲव्हेंचुरियन. ठीक आहे. असं मस्त क्रिस्टलचा बाउल माझा इथे असतो. तर मग तुम्ही, मला माहित नाही किती सेशन एन्जॉय करता, पण मी सेशन घेणं एन्जॉय करते. मला जाम भारी वाटतं. असं छान रॉ फॉर्म मध्ये मोठे मोठे क्रिस्टल यात आहेत. ओके. हा आहे पायराइट. आता हे जे क्रिस्टल आहेत, फॉर्म कुठलाही असू दे, कुठूनही घेतलेले असू दे, काय करायचं? सगळ्यात आधी नळ सुरू करायचा आणि वाहत्या पाण्याखाली असं स्वच्छ स्वच्छ त्याला बराच वेळ धुवायचा, पाण्याखाली धरून ठेवायचा आणि मनात काय म्हणायचं? कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारची, कुठल्याही फॉर्म मधली निगेटिव्ह एनर्जी जर तुझ्यामध्ये असेल तर ती आता छान स्वच्छ 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 होते, क्लीन होते. ठीक आहे. कंपल्सरी तुमच्याकडून घेतलाय, तुम्ही रेकी हीलर आहात, ग्रँड मास्टर आहात, मग तुम्ही एवढा चार्ज करून दिला, सिद्ध करून दिला, मग मी कसा धुवू? ते तर एनर्जी निघून जाईल. अजिबात नाही. स्वच्छ धुवून घ्यायचा. त्याच्यानंतर काय करायचं? आपला वापरता टॉवेल नाही, स्वच्छ नवीन सेपरेट एक टॉवेल किंवा काहीतरी घ्यायचं. त्याच्याने छान त्याला अगदी प्रेमाने
ते न्यूबॉर्न बेबीला कसं पुसतात, किती जपतात, किती प्रेम करतात न्यूबॉर्न बेबीला, तसं छान अक्षरशः असंच करायचं. ठीक आहे, मग रिझल्ट सांगा. हे झालं की याला म्हणतात सेज. वनस्पती आहे, सेज वापरायचा, याला पेटवायचा. आता इथं पेटवला नाहीये, याला पेटवायचा, प्रज्वलित करायचा, यातनं असा धूर येतो आणि त्या धुरामध्ये जो काही तुमचा क्रिस्टल आहे तो असा अँटी क्लॉकवाईज 3, 5, 7 वेळेला अँटी क्लॉकवाईज उलट सरळ असा फिरवून घ्यायचा. ठीक आहे, त्यानंतर क्लॉकवाईज 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा फिरवून घ्यायचा. आणि हे करत असताना मनामध्ये काय असलं पाहिजे, अँटी क्लॉकवाईज करताना तुझ्यातली सगळी निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे, सेज पेटवलेला आहे, यातनं धूर येतोय. ठीक आहे, आणि क्लॉकवाईज फिरवताना की तू आता तुझ्या नॅचरल हिलिंग एनर्जीच्या सकट अजून जास्त पॉझिटिव्ह एनर्जी तू ऍब्सॉर्ब करतोय आणि माझ्यासाठी आता छान काम करणार आहेस, असं त्याला सगळं छान स्वच्छ क्लीन करायचं. ज्यांच्याकडे रेकीचे सिम्बॉल आहे, ज्यांच्याकडे एंजलचे सिम्बॉल आहे, अजून दुसरं काही असेल, लामाफेरा असेल, प्राणिक हिलिंग असेल, ते सिम्बॉल्स इथे टाकायचे. आता हे रेडी टू व्हॉट, रेडी टू यूज, नो, रेडी टू प्ले, रेडी टू इन्स्टॉल. रेडी टू इन्स्टॉल, प्रोग्रामिंग करायचंय. ठीक आहे, प्रोग्रामिंग करायचंय. काय प्रोग्रामिंग, काय इन्स्टॉलेशन, काय जे तुम्हाला हवं आहे ते. मला कसं माहिती तुम्हाला काय हवंय, तुम्हालाच माहिती तुम्हाला काय हवंय. नक्की, स्पेसिफिक, पर्टिक्युलर, सेम वाक्य रिपीट 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 याला सांगायचं की तू काय करणार आहेस. आज माझ्या समोर जे कोणी इथे बसलेले आहेत त्यांच्यामध्ये जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारचे डाऊन थॉट असतील तर ते तू ऍब्सॉर्ब करणार आहे. थकलेलं असेल कोणीतरी, दिवसभर कामावरून आलेलं असेल तर ते तू ऍब्सॉर्ब करणार आहेस. ओके, तुम्हाला काय त्याला सांगायचंय ते सांगा. आता कुठल्या क्रिस्टलला काय सांगायचं याच्यासाठी वेलकम टू क्रिस्टल हिलिंग वेबिनार, नाही कोर्स. ओके, तर ही प्रोसेस आहे की तुम्हाला पहिले तो क्रिस्टल स्वच्छ पाण्याखाली चांगला 1-2 मिनिट पर्यंत वाहत्या पाण्याखाली धुवून घ्यायचा. त्याच्यानंतर सेजच्या धुरामध्ये त्याला फिरवून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याला प्रोग्रामिंग करायचंय आणि तो ठेवून द्यायचा एका छान जागेवर. आता ती जागा सुद्धा तुम्हाला काय करायची, आधी क्लीन. आता छान जागा म्हणजे कशी जागा, धपकन भस्कन कोणी येईल आणि त्याला उचलून घेईल, अगं काय ग हे काय दगड जमा करत बसलीये, असलं काही नको. कारण प्रोग्रामिंग केलंय ना, तुमची इच्छा तिथे इन्स्टॉल केली ना, एनर्जी आहे, एनर्जी वर्क करते. असं भस्कन कोणी येईल त्याला उचलून घेईल असं नको. ठीक आहे, ओके. आता हे फॉर्म सगळे वेगवेगळे आहे, कुठे कसे ठेवायचे, कशासाठी, किती दिवस, कशा पद्धतीने वापरायचं, हे सगळं. आता तुम्ही जिथे क्रिस्टल ठेवणार आहेत फक्त तेच नाही तर कंपल्सरी दर आठवड्याला तुम्ही तुमच्या घराची स्पेस क्लीन केली पाहिजे, निगेटिव्हिटी काढली पाहिजे. तर हा सेज आहे, हा तुमच्या घरात अँटी क्लॉकवाईज फिरवा, सगळी निगेटिव्हिटी हा ऍब्सॉर्ब करेल. ओके, आता अजून काय, हा आता क्रिस्टल किती दिवस वापरायचे तुम्हाला रिझल्ट येईपर्यंत. ठीक आहे, तुम्हाला रिझल्ट मिळाला, ह्या क्रिस्टलचं काम आता संपलं, सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट मिळाला. मग आता याचं काय करू, दुसरा कुठेतरी जर याचा उपयोग होतोय, अजून कुठला तरी नवीन प्रॉब्लेम आहे
नाही, प्रॉब्लेमच असं काही नाही. अजून कुठली तरी इच्छा पूर्ण करायची आहे, माझी झालीये, आता माझे हजबंड आहे, वाईफ आहे, मुलगा आहे, मुलगी, कुणाची तरी, किंवा क्लायंट आहे, मग तिथे तुम्ही वापरू शकतात. ठीक आहे. ब्रासलेटचं पण तसंच, तुमचं काम झालंय तर काय होईल, तुम्ही त्याला पूर्ण क्लीन करा, स्वच्छ पाण्याखाली धुवा, छान पुसून घ्या, सेजने पुन्हा त्या धुरामध्ये फिरवून त्याची निगेटिव्ह एनर्जी काढा, त्याचं प्रोग्रामिंग करा आणि दुसरं कुणाला तरी तुम्ही हे देऊ शकतात. ठीक आहे. आता क्रिस्टल ब्रासलेट वापरताना किंवा कुठलाही फॉर्म वापरताना क्रिस्टल तुटतात किंवा तुटू शकतात आणि तुटतीलच असं पण नाही. क्रिस्टलचं मूळ नेचर, नैसर्गिक स्वभाव असा आहे की जी निगेटिव्ह एनर्जी आहे त्यापासून तुमचं संरक्षण करणं. तुमच्या आजूबाजूला जर काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती तुमच्यापर्यंत येऊ न देता ते ऍब्सॉर्ब करतात. ओके. मग सारखं 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 निगेटिव्ह एनर्जी येते आणि तुम्ही त्याला क्लीनच नाही करत आहे, तर मग काय होईल, कुठेतरी लिमिट संपेल त्याचं आणि तो ब्रेक होईल. मग अरे बापरे, क्रिस्टल तुटला, आता काय, आता अपशकुन झालं का? अजिबात नाही. उलट तुमच्यावरची निगेटिव्ह एनर्जी त्याने घेतली. ठीक आहे. आता समजा क्रिस्टलचं ब्रासलेट आहे, हे तुटलं एकदा, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. दोनदा तुटलं, काहीच हरकत नाही. तीनदा तुटलं, अजिबात काहीच हरकत नाही. परत ओवायचं आणि हातात घालायचं. आता चौथ्यांदा तुटलं, हरकत आहे. त्या क्रिस्टलला तुमच्या सोबत काम करायचं नाहीये. ठीक आहे. ते क्रिस्टल तुमच्या एनर्जीला मॅच होत नाहीये, ते क्रिस्टल तुमच्यासाठी नाहीये. ते ब्रासलेट इलास्टिक आहे ना, एकदा दोनदा तीन वेळेला तुटू शकतं, पण पुन्हा पुन्हा चौथ्यांदा जर तेच झालं तर मग ते तुमच्यासाठी नाही. कधी कधी घरातून, तुमच्या घरातून क्रिस्टल चोरीला जाऊ शकतात, हरवू शकतात. मग ज्याने कोणी चोरले, जिथून कुठून हरवले, ते त्याच्यासाठी होते, त्याला त्याची गरज होती म्हणून ते त्याच्या आयुष्यात गेले. कसेही जातील, चुकून जातील, अजून काही होईल, कसेही जातील, पण जातील. आणि ठीक आहे, जर त्याची तिथलं काम संपलं तर तुम्हाला ते परत सापडतील सुद्धा, जर तुम्हाला त्याच्या एनर्जीची गरज असेल. अदरवाईज नाही पण सापडणार, इट्स ओके, हरकत नाही. ठीक आहे. आता समजा असा एखादा फॉर्म आहे क्रिस्टलचा ज्याची आणि तुमची आता गरजच संपली, तुमची ती इच्छा पूर्ण झालेली आहे आणि ऍज अ शोपीस पण ते तुम्हाला घरात ठेवण्याच्या लायकीचं नाहीये किंवा तुमची इच्छा नाहीये, मग काय करू मी त्याचं? काय नाही, दगडच म्हणतोय ना आपण त्याला, टाकून द्या बाहेर. डस्टबिन मध्ये टाकू शकतात, पण नको ना, इतकं कशाला. एनर्जी आहे ना, एनर्जी देतंय ना आपल्याला, काम करतंय ना, मग एखाद्या झाडाखाली ठेवण्या, नदी प्रवाहित करून टाका, है ना. ठीक आहे, असं करायचं. ओके. आता अजून काय राहिलं, कुठला टॉपिक कव्हर करायचा राहिला, कुणाला काही प्रश्न आहे का? कुणाला काही प्रश्न? यस, गौरव बोला. क्रिस्टलला इंटेन्शन्स रोज द्यायचे का एकदा दिले की इनफ असतं? ओके. आता ते डिपेंड करतंय. ठीक आहे. तुम्हाला काय जाणवतंय, गेली 3 दिवस, गेली 5 दिवस, गेली 7 दिवस, कुणीतरी येऊन पटकन त्याच्यावर नजर टाकली का, कुणीतरी पटकन त्याला टच केलंय का, त्याची एनर्जी डिस्टर्ब झाली का, ते प्रोग्रामिंग काय आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याला काय करायला लागतं, क्लीन करून प्रोग्रामिंग करावं लागतं. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आहेत. क्रिस्टल आहे ना तुमच्या लाईफ मधले इच अँड एव्हरी टाईपचे इश्यूज सॉल्व्ह करतात, 100 नाही 1000%. ठीक आहे. सो क्रिस्टल हिलिंग काय आहे, काय मेसेज आहे? माझ्या ट्रिपल लेअरचं प्रोटेक्शनचं ब्रासलेटचं रबर हळूहळू एक एक करून अचानक ब्रेक होत गेलं, ज्यामुळे प्रॉब्लेम येत होता ते तेव्हा दूर होत गेले. ओके.
हा, ब्रासलेट वर्क करतात 1001%. यस, नक्कीच. क्रिस्टल असेल किंवा क्रिस्टल ब्रासलेट असेल, सगळ्या गोष्टी वर्क करतात. पण प्रत्येक ठिकाणी आपण फक्त ब्रासलेटच वापरून चालणार नाही. हा, अजून काय असतात? माळा असतात, अंगठी असते, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही हे नक्की वापरू शकता. आता कोर्स कोणासाठी आहे? ठीक आहे, आपलं आजचा पॉइंट काय आहे की वेबिनार कशासाठी आहे, कोर्स कशासाठी आहे, कुणासाठी आहे? तर जे ऑलरेडी हीलर आहेत त्यांना त्यांची ऊर्जा अजून वाढवायची आहे, किंवा जे ऑलरेडी हीलर आहेत आणि त्यांच्यासोबत काय होतं हळूहळू की असे लोक ओळखीचे किंवा अनोळखी तुमच्या आयुष्यात येतात आणि ते त्यांचे प्रॉब्लेम तुम्हाला सांगतात. हे आपोआप होतं. ठीक आहे. मग त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, त्यांना हिलिंग देण्यासाठी, त्यांना सोल्युशन देण्यासाठी तुम्हाला क्रिस्टल माहिती पाहिजे. आता एनी हिलिंग मॉडॅलिटी अँड क्रिस्टल हे एक समीकरण आहे. ठीक आहे. कुठलीही हिलिंग मॉडॅलिटी ही क्रिस्टल शिवाय अपूर्ण आहे. तर आता बघा, मी पण बऱ्याचदा आहे ना काय सांगते की तुम्ही माइंडसेटवर काम करा, तुम्ही स्वतः हिलिंग शिकून घ्या. नको, इंटरेस्ट नाही, वेळ नाही, आम्हाला फक्त क्रिस्टल द्या. कारण ती फिजिकल फॉर्म मध्ये वस्तू समोर दिसते ना, एनर्जी, हिलिंगची एनर्जी दिसते का त्यांना समोर? नाही. फिजिकल फॉर्म मध्ये वस्तू समोर दिसते, सो पटकन रिझल्ट येतो आणि पटकन प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि मुळात आत्ता म्हणून नाही, खूप पूर्वीपासून आपले साधू संत पण बघा, गळ्यामध्ये काय असायचं? स्फटिकाच्या माळा, रुद्राक्षाच्या माळा, है ना, हे सगळं असायचं की नाही? सो किंवा रत्न. तर ह्या गोष्टी वर्क करतात. तर जे हीलर आहेत तर त्यांच्याकडे असं होणार आहे की येतात, असे लोक येतात, अचानक येतात, अनोळखी लोक येतात, त्यांचे प्रॉब्लेम घेऊन येतात आणि ते तुम्हाला समोरून मागतात, आम्हाला क्रिस्टल ब्रेसलेट द्या. मग त्यावेळी कुणाला नक्की कुठलं ब्रेसलेट द्यायचं? आता बघा, हातामध्ये क्रिस्टल ब्रेसलेट घालण्याचा सुद्धा एक सिक्वेन्स आहे. मग तो सिक्वेन्स कसा, का, कोणता, कोणत्या ब्रेसलेट सोबत कोणतं ब्रेसलेट चालतं, कोणत्या ब्रेसलेट सोबत कोणतं ब्रेसलेट चालत नाही, कुठल्या क्रिस्टलमुळे स्किन इश्यू होतात, स्किन ॲलर्जी होते. ठीक आहे, खूप डीप स्टडी आहे. किंवा अंगठी कुणी घालावी, कधी घालावी, पेंडंट कुणी घालावं, कधी घालावं, कशासाठी घालावं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एकतर तुम्ही कोर्ससाठी पुढे येऊ शकतात. कोर्ससाठी जर तुम्ही पुढे आलात तर काय होईल आणि नाही आलात तर काय होईल आणि काय करू शकतात हे सगळं व्यवस्थित सांगते. जर सपोज तुम्ही क्रिस्टल हिलिंग कोर्ससाठी पुढे आलात तर तुमच्याकडे रेकी असेल नसेल, कुठलीच हिलिंग मॉडॅलिटी असेल नसेल, गरज नाही. बेसिक, तुम्ही अगदी नवीन आहात ह्या फील्डमध्ये तरी सुद्धा तुम्ही ह्या कोर्समध्ये येऊ शकता. आणि हा कोर्स केला मग मला रेकी करावीच लागेल का? अजिबात नाही. तुम्ही फक्त आणि फक्त क्रिस्टल हिलिंग करून स्वतःचे सगळे प्रॉब्लेम आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे कन्सल्टेशन फी घेऊन सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे तुम्ही जर क्रिस्टल कोर्स केला तर तुम्हाला सारखं मला फोन किंवा मेसेज करायची गरज नाही की असा असा एकाचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी माझ्याकडे क्रिस्टल ब्रेसलेट बघितलं, त्यांना पण हवंय पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे, मग मी त्यांना काय देऊ? मग तुम्ही मला सगळं सांगणार, मग मी तुम्हाला सांगणार, मग तुम्ही त्यांना सांगणार, मग ते हो म्हणतील नाहीतर नाही म्हणतील. आणि जे सगळं मी देते ते तुम्ही पुढे डिलिव्हर नाही करत. तुम्ही फक्त काय घेता? तेवढी प्राइस, ब्रेसलेटची एवढी प्राइस आहे, त्याच्यासोबत मी ज्या गोष्टी देते त्या तिथपर्यंत जातच नाहीत. अफर्मेशन देत असेल मी, एनर्जी सर्कल देत असेल मी, तर ते तिकडे पोहोचतच नाही. मग त्यापेक्षा तुम्ही जर क्रिस्टल हीलर झाला तर इथे संपूर्ण कन्सल्टेशनचा पण एक कोर्स तुम्हाला ॲज अ गिफ्ट यामध्येच होणार आहे की तुम्ही समोरच्याने जो प्रॉब्लेम सांगितला, यस, अजून काय काय प्रॉब्लेम आहे,
गाडी विकली जात नाहीये, फ्लॅट विकला जात नाहीये, बंगला विकला जात नाहीये, प्रॉपर्टी विकायची असते ना, किंवा प्रॉपर्टी घ्यायची असते, किंवा व्यसन, ऍडिक्शन, कुठलंही, फक्त दारू नाही, दारू तर सुट्टे अजून बाकी सुद्धा, ठीक आहे, किंवा दोघात तिसरा. आता ज्याने क्रिस्टल हिलिंग केली त्याची तर मज्जाच आहे, पण ज्याचं माहिती पडलं त्याची अजून मज्जा आहे. तर क्रिस्टल हिलिंगने तुम्ही एनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तर तुम्ही जर कोर्स केला तर तुम्ही सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह तर करणारच आहात, की तुम्हाला कळेल नक्की कुठला फॉर्म, हार्डशेप कुठे वापरायचा आहे, तो स्लॅब कुठे वापरायचा आहे, ती केव. आतापर्यंत आपण काय केलं रेकीमध्ये, फक्त आणि फक्त पिरामिड वापरला, बरोबर आहे, दुसरं काहीच नाही वापरलं. पण हे सगळे फॉर्म सुद्धा वापरले जातात, जी दी टॉप सिक्रेट आहे. अतिशय म्हणजे 30,000 रुपये फी घेऊन जी शिकवली जाते. तर हे सगळं खूप 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 कमी एनर्जी एक्सचेंज मध्ये आणि थोडंसं जास्ती ऍड ऑन करून प्रॉपर तिथे काउन्सिलिंग कसं केलं जातं, कन्सल्टेशन कसं, तुम्ही तुमचं लॉजिक कसं वापरणार. एखाद्याने प्रॉब्लेम सांगितलाय, मला ना यार जगावंसच वाटत नाहीये, तुम्ही काय म्हणाल, कुठला क्रिस्टल देणार आणि कुठल्या फॉर्म मधला देणार आणि का देणार. एक म्हणेल अफेअर, लव्ह रिलेशनशिप प्रॉब्लेम आहे, हा घ्या रोज कॉटचं ब्रासलेट. अरे नाही बाबा, तसं नाही चालत. बॅकग्राऊंडला काय सीन झालाय, अफेअर चालू आहे का अफेअर थांबलंय का, तुटलंय की कंटिन्यू करायचंय, झालं काय. अफेअर म्हणजे फक्त मग बाहेरच असं नाही है ना, नवरा बायको असतील, भाऊ बहीण असतील, मुलगा आणि आई असेल, मुलगी आणि वडील, म्हणजे काही कोणाचंही असू शकतं. रिलेशन, बॉस असेल आणि त्यांची टीम असेल, बिझनेस आहे, त्या बिझनेसमध्ये माल प्रोव्हाइड करणारा आहे, तर रिलेशनशिप मॅटर करते ना. तर ह्या सगळ्या ठिकाणी कधी कुठला कसा क्रिस्टल वापरायचा हे तुम्हालाही कळेल आणि तुमच्याकडे केसेस यायला लागतील की आम्हाला क्रिस्टल पण देऊ नका, हिलिंग म्हणजे आम्हाला कुठलं हे पण देऊ नका, जस्ट एनर्जी एक्सचेंज घ्या आणि आमचं हिलिंग तुम्ही करा. मग तुम्हाला तिथे क्रिस्टलचं ग्रीड कसं लावायचं, यस ऑफकोर्स 3rd प्रॉब्लेम, इच अँड एव्हरीथिंग हे तुम्ही करू शकता जर तुम्ही कोर्सला आलात तर. वन टाइम एनर्जी एक्सचेंज देणार आणि तुम्हाला जे ज्ञान मिळेल त्यातनं मल्टीमिलेनियर टाइम्स तुम्ही पैसे अट्रॅक्ट करणार कोर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर. आता काही लोक असे असतील, आम्हाला गरजच नाही कोर्सची, आम्हाला काही शिकायचंच नाही, हा पण क्रिस्टल वापरायचे. मग त्यांनी काय करायचं, आपली जी लिंक आहे त्या लिंकवर जायचं, अपॉइंटमेंट बुक करायची विथ एनर्जी एक्सचेंज. चान्स दिला होता, गेली 8-15 दिवस फुल फ्री अपॉइंटमेंट होती, बरोबर आहे. काही लोकांनी संधीचा फायदा करून घेतला, काही लोकांनी नाही केला. तर आता संधी गेलेली आहे, आता सुद्धा मी तुमचं ऐकणार तासभर, पण कसं, विथ एनर्जी एक्सचेंज. तर खूप नाही, 330 रुपये अपॉइंटमेंट बुक करायची, होलसेलमध्ये तुमचे सगळे प्रॉब्लेम सांगायचे आणि मग मी तुम्हाला ह्या फॉर्म मधला कुठला क्रिस्टल तुमच्यासाठी दी बेस्ट रिझल्ट देईल आणि त्याचं हिलिंग कसं लावायचं, तो वापरायचा कसा, तो इन्स्टॉल कसा करायचा, प्रॉपर अफर्मेशन काय आहे, किती, कसा, कधी, कुठे वापरायचा, तोच फॉर्म का वापरायचा, हे सगळं तुम्हाला तिथे एक्सप्लेन केलं जाईल. यस ऑफकोर्स त्या क्रिस्टल जो काही तुमच्यासाठी असेल त्याचे एनर्जी एक्सचेंज असेल, कारण तो काही आपल्या घरात तयार नाही होत है ना. पण हे जे सगळं मला तुमचं प्रोग्रामिंग करायला लागतं आणि जे ऐकावं लागतं ना, कारण ना तुम्ही जे माझ्याकडे शेअर करतात ना ते इथून कुठे जात तर नाही गॉसिप म्हणून, पण तुम्हाला सोल्युशन नक्कीच मिळतात. आता खूप लोक इथे जुनेच आहेत, मला सांगायची फार गरज नाही कारण तुम्हीच फीडबॅक दिलेले आहेत. गुगल रेटिंग असेल, व्हॉट्सअप असेल, फोन कॉल असेल, किंवा जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हे सांगते आहे की यस आय एम दी बेस्ट फॉर यू. तुमच्या लाईफ मधला कुठलाही प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकते. प्रूफ हवं असेल तर खूप लोकांचे व्हॉट्सअपला फीडबॅक आहेत, गुगलला रेटिंग्स आहेत, तुम्ही बघू शकता. तर असं सगळं आहे. तर आता
हा येस, अजून एक संधी आहे तुमच्यासाठी. 2 पद्धती आहे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. एकतर तुम्ही कोर्स करा, स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, सोबत ऍज अ क्रिस्टल हिलर तुमचं करिअर सुरू करा. ठीक आहे. दुसरी गोष्ट, अपॉइंटमेंट बुक करा, तुमचा प्रॉब्लेम सांगा आणि क्रिस्टल कुठला आहे आणि त्याचं हिलिंग तुम्ही तुमचं स्वतःसाठी कसं लावायचं ते तुम्ही घेऊ शकता. हे 2 गोष्टी झाल्या. आता मला हे दोघं नकोय. ठीक आहे. मग काय, मग मला फक्त आहे ना, माझा रिसेलिंगचा बिझनेस आहे, मला फक्त रिसेलिंग करायचंय, तर तुम्ही ते पण करू शकता. ओके. तर तुम्ही आपल्याकडे क्रिस्टल आहेत ते रिसेल करू शकता. पण यस, प्रत्येक वेळेला फोन करून की त्या क्लायंटला असा प्रॉब्लेम आहे, त्यांना कुठला क्रिस्टल देऊ, मग मिनिमम म्हणजे इतके कमी 330 रुपये पे करायचे आणि तासभर बोलायचं की त्या क्लायंटचा काय प्रॉब्लेम आहे, तिला मी कुठला क्रिस्टल देऊ. ठीक आहे. ओके. हा, अजून काय, हा, क्रिस्टल हिलिंग कोर्सच्या सोबत अजून काय काय मिळणार आहे, तर रुद्राक्ष थेरपी काय असते, रुद्राक्ष हिलिंग काय असतं, असं सगळं. त्याच्यानंतर काउन्सिलिंग, कन्सल्टेशन, हे सगळं क्रिस्टलमध्ये येईल. अजून काय मिळेल, टॉप सिक्रेट नको, मला ना सध्या टॉप सिक्रेट ठेवायला खूप आवडतं. याच्यामुळे काय होतं माहिती का, काय होतं, ज्यांना खरंच अशी तीव्र शिकण्याची इच्छा आहे ना, ते ज्ञान हवंय ना, ती सिलेक्टेड लोक येतात आणि मला त्यांच्यासोबत सेशन एन्जॉय करायला फार आवडतं. म्हणजे ना, मला कन्व्हिन्स करायला नको. ओके. तुमच्याकडे प्रॉब्लेम आहेत, माझ्याकडे सोल्युशन आहे. सो मी तुम्हाला क्रिस्टल काय याची माहिती दिली, सफिशियंट आहे. मला काही तुम्हाला कन्व्हिन्स करत बसायचं नाहीये. ज्याला असं वाटतंय, ज्याच्या थॉट प्रोसेसला हे माहितीये की काहीही शिकलं तरी फायदाच होतो, ज्ञान कधीच वाया जात नाही आणि माणसाने शेवटपर्यंत शिकत राहावं, ह्या गोष्टीवर ज्याचा विश्वास आहे, अशा टॉप 5, ओनली फॉर टॉप 5 लोकांसाठी, माझ्या डिव्हाइन सोल्ससाठी किती %, खूप जास्ती % डिस्काउंट असणार आहे. यस, फुल पेमेंट म्हणजे एनर्जी एक्सचेंज जे टॉप 5 आत्ता करतील, तर त्यांना 15,000चा कोर्स. आता बघा, 15,000 ही फक्त बोलायची गोष्ट आहे. मी 1.5 लाख म्हणू शकते, मी 1.5 करोड म्हणू शकते, मी 50,000 म्हणू शकते. तुम्हाला कळेल त्या कोर्समध्ये आल्यानंतर. एक क्रिस्टल तुम्ही समजून घेतला किंवा एक क्रिस्टल तुम्ही वापरला की तुम्हाला मल्टी मिलेनियर टाइम्स किती ती एनर्जी देतात. ओके. आतापर्यंत आपण काय म्हटलं, तिथून ना मनी अट्रॅक्शन ब्रासलेट घेतलं, पण काय माझं ते मनीचं काम झालं नाही. असं नसतं रे बाबा, थोडंसं समजून घ्यायला लागतं बॅकग्राऊंडचा सिनारिओ. तर एनर्जी एक्सचेंज आपल्या इथे ना बिलकुल मॅटर करत नाही की मी 1500चा कोर्स घेऊ दे, 15,000चा घेऊ दे, की कितीही लाखाचा घेऊ दे, तर त्याचा तुम्ही किती फायदा करून घेताय हे खूप महत्वाचं आहे. ओके. तरी सुद्धा फिगर जर सांगायची झाली तर 15,000चा कोर्स फक्त आणि फक्त आत्ता जे टॉप 5 लकी पार्टिसिपंट असतील तर त्यांच्यासाठी 6,000 एनर्जी एक्सचेंज असणार आहे. 5 ते 7 दिवसांचा कोर्स असणार आहे. लगेचच सुरू करूया परवापासून. उद्या 1 दिवस गॅप घेऊया, एक सेशन आहे ते करूया आणि ज्यांच्या ऍडमिशन होतील मग तिथे ते डिस्कशन होईल की रात्री 9ची वेळ घ्यायची की दुपारची मधली कुठली वेळ घ्यायची. तर आपल्या प्रत्येक कोर्सचं हे असतं, आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंगने वेळ ठरवत असतो. तर परवा लगेच आपण कोर्स सुरू करूया. मार्केटमध्ये जो 30 ते 50,000चा कोर्स सुरू आहे तो कोर्स फक्त तो नाही, ऑलरेडी 3 ठिकाणाहून कोर्स केल्याच्या नंतर अरे हे काय देताय एवढं 30,000 असं जरा बघितलं आणि बऱ्याच गोष्टी बघितल्या, बराच अभ्यास केला. तुम्हाला माहिती ना आपला वेबिनार आधी पण झालाय, पण आपण कोर्ससाठी थांबलो होतो की असं काय आहे. वेबिनार खूप आधी झालाय आपला ना, तर नाही मला खूप याच्यामध्ये थोडं असं
क्युरिओसिटी, इंटरेस्ट खूप होती, खूप थोडासा त्याच्यावर म्हणजे स्टडी केला की नक्की काय, कुठला क्रिस्टल, कुठला शेप, कशासाठी देतोय का रिझल्ट, हे सगळं बघितलं. आणि आता 3 ते 4 ठिकाणाहून जे मी शिकली आहे, जे मी वापरलंय इतके दिवस, तर असं सगळं फक्त टॉप 5 जे आता लगेच फुल एनर्जी एक्सचेंज देतील त्यांना 6,000, आणि तिथून नंतर मात्र 5 लोक झाले की त्याच्यानंतर 7,800. मग कुणीही कृपया रिक्वेस्ट करू नये की 6,000 घ्या. तर आहे बाहेर खूप जास्त घेतला जातोय. आणि एक लक्षात ठेवा, जो बोएगा वो ही काटेगा. म्हणजे तुम्ही जे इन्व्हेस्ट करणार, तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करताना झिकझिक झिकझिक केली की मग ती तसंच होणार. तर तुम्ही जर 1.5 लाखाचा कोर्स कराल तर पटकन तुम्हाला 1.5 करोड मिळतील, है ना. तर तुम्ही 6,000 देताय, 7,800 देताय, तर तुम्हाला पहिल्या महिन्यातच त्याच्या कितीतरी पट ते मिळणार आहेत, हे तर नक्की आहे. ओके. आणि आपोआप ते एनर्जी खेचून आणतात. यस, आता तुम्हाला सांगते मी, जर तुम्हाला क्लायंट हवे असतील तर रोज स्कॉट्स वापरा. ठीक आहे, मोठा रॉ किंवा बॉल. ठीक आहे. आतापर्यंत आपण फक्त पायराइटच्या मागे पळत होतो. यस गौरव बोला. आणि अजून कोणीतरी हँड रेस केला होता, मला वाटतं ज्योतिताई. रोज स्कॉटचा खूप जास्त उपयोग होतो, जो की मी समवेअर अराउंड 700-800 ग्रॅमचा एक जो घेतलेला रोज स्कॉट. सो मी जे बोलत होतो काही दिवस की क्लायंट्स इन्क्वायरी करतायत, कोटेशन घेत आहेत, कोटेशन पटतंय, पण ते पुढे मग फुल स्टॉप लागतोय किंवा सो इट वॉज नॉट फुल स्टॉप, इट वॉज कॉमा दॅट आय हॅव रिअलाइज. सो आता त्या सगळ्यांचे परत रिप्लाय यायला लागलेत की आपण नवरात्रीपासून चालू करूयात, काही जण दसऱ्यानंतर चालू, दिवाळी, असं जस्ट अराउंड 6 प्रोजेक्ट आत्ताच्या आत्ता मागच्या 1 आठवड्यात लाईन अप झालेत. मागच्याच आठवड्यात घेतलेत ना तुम्ही रोज स्पॉट्स आणि अमेथिस्ट, दोघं रॉ. येस, छान. आणि एक क्रिस्टल मला असंच नॅचरली निसर्गात सापडलं ट्रेकिंगच्या वेळेस. येस, क्लिअर कॉट्स. क्लिअर कॉट्स. येस. तर असं सगळं हे आहे. तर छान आहे. जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्या आयुष्यात जर आनंद द्यायचा असेल, तुम्हाला ते काम जर आवडत असेल, तुमची नोकरी किंवा बिझनेस करता करता की मी जस्ट हे नॉलेज म्हणून घेते, आणि माझ्या आजूबाजूला जी अशी लोक आहेत की ज्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे, मग मी त्यांना हे सजेस्ट करते, ब्रासलेट असेल, क्रिस्टल असेल, कुठलाही फॉर्म मधला, आणि ते मला पैसे देणारच आहेत ऑफकोर्स. तर तुम्हाला पैसे पण मिळतील, तुम्हाला आनंद पण मिळेल की अरे मी त्यांना बरोबर सजेस्ट केलं की काय नक्की वापरायचं आहे. ठीक आहे. सो हे सगळं आहे. आता कुणाला काही प्रश्न, शंका, डाऊट्स, क्वेरी काहीही असेल तर विचारू शकतात, किंवा शेअरिंग असेल, ज्यांनी ऑलरेडी आपल्याकडून क्रिस्टल घेतले तर ते शेअर करू शकतात. ओके. येस. डेट्स काय आहेत कोर्सच्या? कोर्सच्या डेट्स ना आपण उद्याचा एक दिवस गॅप घेऊन परवापासून सुरू करणार आहोत, आणि ज्या ऍडमिशन होतील त्यातनं तुम्हाला माहिती, आपण नेहमी काय करतो, म्युच्युअल अंडरस्टँडिंगने पोल घेऊन टाइम फिक्स करतो. यस, ऑफकोर्स रेकॉर्डिंग असणार आहे, लाईफ टाइम ऍक्सेस. काय करू काय करू ह्या वेळेला मला असं वाटतंय, ऍक्सेसचं काय करू, काय केलं पाहिजे. मागच्या वेळेला हे बराबर मस्त ऍडमिशन झालं सॉल्टच्या कोर्सला, लाईव्हला कोणी नाही, मॅडम तुम्ही कोर्स घ्या, आम्ही रेकॉर्डिंग बघतो. अरे बाबा, सॉल्टचा कोर्स तुम्ही कशासाठी केला, कशासाठी केला की तुम्हाला त्या हिलिंग किती जबरदस्त रिझल्ट येतो सॉल्टचा, तुम्हाला माहिती नाही, वापरून बघा जरा. सांगा बरं, ऍक्सेस देऊ की नको, आणि किती दिवस देऊ, 8 दिवस, 1 महिना की लाईफ टाइम. लाईफ टाइम द्या. मग आम्ही लाईफ टाइम, आमची लाईफ कधी संपते आम्हाला माहिती नाही, बघू मग कधीतरी. आणि आजूबाजूचे लोक प्रॉब्लेम घेऊन येतात पण जातात, पण आपण ते लाईफ टाइम ऍक्सेस आहे बघू, ते रेकॉर्डिंग, आणि मग त्यांना सांगू. असं नका करू. एवढा एनर्जी एक्सचेंज देतात ना मला. लिमिटेड टाइम, तेच विचार करते. 60 days. ओके, इनफ.
चला बघूया. येस, ऑफकोर्स आपली सिस्टीम आहे अशी की आपण लाईफ टाईम रेकॉर्डिंगचा ऍक्सेस देतो, कारण आपल्याकडे खूप विश्वासाने आणि खूप प्रेमाने तुम्ही येतात आणि तुम्ही सगळे वर्किंग प्रोफेशनल आहात. सो मी असं नाही वागू शकत है ना. तुमची तत्व तुम्ही बदलली म्हणून मी माझी नाही बदलू शकत. तर लाईफ टाईम देईल. लाईफ टाईम म्हणजे काय आता मला माहित नाही, मी कधी जाईल, नाही तर तुम्ही म्हणाल लाईफ टाईम म्हटलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय देतो आपण अजून. हा, व्हॉट्सअप ग्रुप सपोर्ट आहे, फोन कॉल सपोर्ट आहे. अजून काय ठीक आहे ना इतकं. येस, ओके. नाही, एक दोन गोष्टी जे प्रश्न पडले होते तर ते सगळेच क्लिअर झालेत. ऑलमोस्ट सगळे विषय त्याच्यामध्ये आलेले आहेत. ब्रेसलेट जेवढ्या प्रकारचे आहेत ते पण ब्रेसलेट पण, कारण का मी जास्त जो अनुभव घेतेय ना, तुम्ही म्हणाले तसा की समोरच्याची मानसिकता तशी असते, एक टेंडन्सी आपण सांगताना सांगणार पण ते डोक्यातच असतं की ब्रेसलेट. तर आपले सगळ्या प्रकारचे ब्रेसलेट पण तिथे कव्हर होणार आहेत ना त्याच्यामध्ये, या मध्ये. आणि याची पण पीडीएफ वगैरे असते. मी एक तर सगळ्यात कॉम्प्लिमेंट देऊ का नको, पण आज खूप सुंदर दिसत आहेत हे सांगायचं होतं सुरुवातीला. शांत बसले. आणि दुसरी गोष्ट की 3-4 कोर्सेस केलेत. माझा अनुभव मला असा शेअर करायचा आहे. मी ताईंशी जोडल्या गेले रेकीच्या माध्यमातून. रेकी लेवल 1 झालेला आहे. आता असं झालंय की बाकीचे कोर्सेस आणि बाकीच्या थोड्याशा अडचणी आहेत. मला पुढे जायचंय त्याच्यामध्ये. रेकीमध्ये सुद्धा जाणार तर नक्कीच. अथांग सागर आहे, समुद्र आहे ताईंकडे. अथांग आहे, अथांग म्हणजे त्याच्यामधून किती घ्यायचं आणि ते आपण कोणत्या पद्धतीने वापरायचे ना, हे पूर्ण आपल्यावर डिपेंड आहे. मला अनुभव असा शेअर करायचा आहे की रेकी लेवल 1 मधूनच माझ्यामध्ये, म्हणजे आधी मी काय होते आणि अक्षरशः हा माझा दुसरा जन्म आहे. म्हणजे ती जी काही निगेटिव्हिटी त्यांनी काढली ना 7 दिवसात, जे अक्षरशः एखाद्याची जादूची कांडी फिरवावी कसं झालंय. पूर्ण आयुष्य माझं चेंज झालं. जे मला हवं होतं, जी माझी आवड होती, त्या करिअरला माझी सुरुवात झालेली आहे. हा, आहेत अजून थोड्याफार अडचणी आहेत, त्या कधी नसतात, पण जोपर्यंत माणसाला अडचणी येत नाही तोपर्यंत तो जोरात तो पळतही नाही. अडचणी आहेत पण करिअरला सुरुवात झाली. खूप मोठा बदल आयुष्यात झालेला आहे. त्याच्यानंतर मंत्रांचा इफेक्ट पण खूप छान आहे. वैदिक मंत्र नक्की घ्या त्यांच्याकडनं. काही मंत्र आहेत की जे रोजच्या, त्यांनी बरोबर सांगितलं, काही पद्धत असते करायची किंवा त्याचा टायमिंग वगैरे सगळं, त्या ह्यानी तुम्ही जर फॉलो केलं ना, नक्कीच त्याचा रिझल्ट मी स्वतः अनुभवते आहे. एंजल कोर्स केलेला आहे तो तर अफलातून. त्या ग्रुपला ना मी खरंच छान मेसेज मला काही शेअर करायचा आहे टाईप करून, कारण तुम्ही म्हणल्या की व्हिडिओ प्रत्येक जण बघत नाही, मी टाईप करून पाठवेल. मी रोज ह्याचा अनुभव घेते. मला काही पीसेस, म्हणजे मला जे मिळतात ना सिम्बॉल्स, ते पण मला फोटो काढून टाकायचे आहेत. सांगायचं तात्पर्य एकच आहे की त्यांच्या प्रत्येक कोर्स मधून खूप छान अनुभूती आलेली आहे, खूप छान अनुभव आलेले आहेत. आता प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी, की तुम्ही म्हणजे काय म्हणतो आपण की व्यक्तिमत्वाचा विकास, तुमचा स्वतःचा विकास का फक्त पैशाच्या बाबतीत तुम्ही विचार करताय तो. फक्त एकच गोष्ट सांगते, नक्कीच विश्वास ठेवून क्लास करा. अतिशय सुंदर. एक म्हणजे त्यांची शिकवण्याची पद्धतच इतकी छान असते ना, स्पष्टीकरण, आणि सगळ्यात महत्वाचं त्यातून मिळणारा प्रॉफिट किंवा फायदा हा असतोच असतो. खूप छान. मला तरी खूप छान अनुभव आहे. या क्लासला मी पण जॉईन होणार आहे. आणि ताई सांगतायत ते बरोबर आहे. माझे 1-2 क्लास अजून चालू आहेत, काही एक्झाम चालू आहेत, त्याच्यामुळे सॉल्व करणं होत नाहीये, ते व्हिडिओ होत नाहीये. पण इतकं माणूस इतकी हावरी बनले ना, जसं जिज्ञासाला मी जॉईन झाले ना, त्या ग्रुपवर रोज अपडेट असतात ना, रोज चेक असतं आज काय नवीन येणार आहे. जे मागं आहे पाहिलं नाही, पण आज काय नवीन येणार आहे. आणि त्याच्यावर स्वतःसाठी मात्र लगेच उपाय केला जातो आणि त्याचे रिझल्ट पण अप्रतिम आहेत, खूप छान आहे. प्रत्येकाने नक्की अनुभव घ्या. रेकीचा रिझल्ट तर अफलातूनच आहे, नो डाऊट. खूप छान वाटलं. आजच्या क्लासमध्ये पण ऑल ओव्हर नेहमी सारखंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी आणि खूपच छान वाटलं. आता ती उत्सुकता की तो कोर्स कसा चालू.
थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. यस, आपण परवा लगेच सुरू करूया. आणि इतकं छान तुम्ही भरभरून बोललात, सो रिअली थँक्यू सो मच अँड लव्ह यू सो मच. तर तुमचं हे जे प्रेम आहे, आशीर्वाद आहे, तर हेच मला खूप ऊर्जा देऊन जातं. आता बघा, सारखं विचारत असतात, रिक्राफ्ट युअर लाईफच्या क्लासमध्ये मी खूप वेळेला हे सांगितलेलं आहे की बिझनेस कसा रन केला जातो किंवा काय केलं पाहिजे. तर जस्ट लिसन, है ना. सो चाललंय कधीच क्रिस्टल द्या, क्रिस्टल द्या, क्रिस्टल द्या. तुम्हाला सांगू मी, अक्षरशः स्क्रीनवर असतील बहुतेक आत्ता त्या ताई, 7,200 रुपये त्यांनी मला दिलेले होते क्रिस्टल ब्रासलेट, क्रिस्टल किड्स साठी. मी त्यांना क्रिस्टल माझ्या घरात असून पाठवले नाहीत आणि त्यांना मी 7,200 रुपये परत केले आहेत. का आत्ता होत्या मगाशी. तर त्यांना मला माहित नाही, त्यांना राग आला, वाईट वाटलं, काय झालं, काय असेल, पण माझं इंटेन्शन कायम प्युअर असतो. ओळखीचा माणूस असू दे, अनोळखी असू दे, की जर तुम्हाला क्रिस्टल वापरायचे आहेत तर थोडंसं समजून घ्या, थोडासा पॉज घ्या. असं नाही चालत की तुम्ही फक्त वेअर केलं आणि तुम्हाला 2-4 दिवस मग छान, म्हणजे मला बॅकग्राऊंड माहिती ना सगळं. विचार करा, 4 ब्रासलेटसाठी 7,200 रुपये त्यांनी मला पाठवलेले होते. मी त्यांना परत केले. म्हटलं एकदा वेबिनार करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही विचार करा की तुम्हाला कोर्स करायचा की ते ब्रासलेटच पाठवू आणि ते तुम्ही कसे वापरणार, कसे प्रोग्रामिंग करणार. एकदा गुगल मीटवर या, सगळं इन्स्टॉलेशन काय असतं, का वापरायचे, कसे वापरायचे, ते कसे काम करतील, आधी पूर्ण समजून घ्या. कारण ज्या वेळेला त्यांनी मला ते केलं, त्यांना असं झालं होतं की मला माहितीये तुमच्याकडून क्रिस्टल झाले की ते रिझल्ट मिळतील, पण त्यांची मनस्थिती खूप जास्त हे होती, कॉम्प्लिकेशन्स होते, असं त्या स्थिर नव्हत्या. त्याच्यामुळे मी त्यांना नव्हते पाठवलेले ते. तर मी पैशासाठी अजिबात काम करत नाही. मी माझ्या सॅटिस्फॅक्शन, आनंदासाठी काम करते आणि पैसे ते आपोआप मला ते मिळत जातात. तर तुम्ही पण एक इंटेन्शन असं ठेवा की तुम्हाला जर खरंच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, आजूबाजूच्या लोकांचे सॉल्व्ह करून जर तुम्हाला खरंच आनंद वाटत असेल, हे काम छान वाटत असेल, किंवा मला नाही छान वाटत, मला काही गरज नाही कोणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची, माझं आपलं चांगलंय, मला पैसे मिळावे, मग रिसेलिंग. मग रिसेलिंगसाठी काय करता, मग सारखं मला फोन, मग हे यांचं काय, त्यांना काय देऊ, त्यांना काय देऊ. पण एक विचार करा, ज्या वेळेला समोरच्याने तुम्हाला विचारलं क्रिस्टल आणि तुम्ही जर त्या पहिल्या फोनवरच सांगितलं, अच्छा तुझा हा प्रॉब्लेम आहे का, तुमचा हा प्रॉब्लेम आहे का, मग तुम्हाला मी हे सांगते, तुम्ही जर परफेक्ट त्यांना सांगितलं लॉजिकली, क्रिस्टल शिवाय, सॉरी ब्रासलेट शिवाय, ब्रासलेट तर सगळेच जण देतं, इतकं ढिगारा आहे ना त्या व्हॉट्सअपला आणि स्टेटसला फोटोंचा. अगदी प्रत्येक युरिन इन्फेक्शन, ऍसिडिटी, प्रत्येक नावाने, अजून काय पीसीओडी ब्रासलेट. अरे नाही, त्याचा पण सिक्वेन्स आहे, ते पण खूप डीप अँड डिटेल आहे. तर असं सगळं आहे. ओके, सो कन्व्हिन्स नाही करायचंय, समजदार को इशारा काफी है. ओके, तर आपण थांबूया. तर पहिले 5 जे लोक असतील तर त्यांच्यासाठी 6,000 आपण फीज ठेवली आहे एनर्जी एक्सचेंज. त्यानंतर 7,800 आणि ज्यांचं आपल्याकडे रेकी लेवल 3 झालेलं आहे त्यांचं आणि बोलणं आपलं ग्रुपमध्ये झालेलं आहे, तर त्या पद्धतीने ते आहे. ऑलरेडी काही ऍडमिशन्स त्या झालेल्या आहेत. ओके, तर त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. उद्याचा एक दिवस आपण ब्रेक यासाठी घेतोय की एका बॅचचा एक विषय आहे, दुपारी पुन्हा 2 बॅचेस आहेत. सो तेवढं होऊ द्या उद्याचं. परवा आपण क्लास सुरू करू. आणि यस, ऑफकोर्स रिक्राफ्ट युअर लाईफचं आपले एक 3-4 सेशन राहिले, मग त्याला पुन्हा आपण कनेक्ट करू आणि मग ते झाल्याच्या नंतरच नवीन कुठला तरी कोर्स येईल. ओके, हा, हुंकारा विथ हलीमचा आहे परवा वेबिनार, तर त्याचा मात्र मी आधीच दुपारचा वेळ डिक्लेअर केलेला आहे, कारण ते रिक्राफ्ट युअर लाईफचं ते गणपती आले, मग आता असं ते जरा मागेच पडले 3-4 सेशन, तर ते नक्कीच कव्हर करणार आहोत. तर हुंकारा विथ हलीम काय आहे, निदान त्याची माहिती घेण्यासाठी नक्कीच जॉईन करा. ओके, ठीक आहे, थँक्यू सो मच. यस, ऑलरेडी काही ऍडमिशन झालं आहे, आत्ता मोबाईल अनलॉक केला मी. सो तुमच्या या प्रेमासाठी, या विश्वासासाठी खरंच खूप 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 थँक्यू. तुमचा इतका अमूल्य वेळ देऊन तुम्ही मला इतका वेळ ऐकलं,
Yes, lots of gratitude, lots of love, always blessings, always blessings, always blessings. Thank you so much. Bye bye. Love you.